प्रेज द लॉर्ड. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. लिव्हिंग वॉटर मिनिस्ट्रीजच्या तर्फे आपणा सर्वांचं मी ख्रिस्त येशूमध्ये या भक्तीसाठी स्वागत करते. भक्तीची सुरुवात आपण प्रार्थनेने करूया. चला आपले नेत्र आपण बंद करू आणि आपण त्या परमेश्वराला आपण आरोळी मारू. परमेश्वराला आपण धन्यवाद देऊ या दिवसासाठी आणि ही वेळ परमेश्वराने आपल्या जीवनामध्ये दिली त्याकरिता आपण त्याच्या नावाला धन्यवाद देऊ. स्वर्गीय प्रेमळ पित्या, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आम्ही तुझं मनापासून आभार आणि उपकार मानतो बापा. हा सुंदर शाबात दिवस तू आज आमच्या आयुष्याला जोडलेला आहेस. ही केवळ तुझी दया आहे, तुझी कृपा आहे बापा. म्हणून तुझ्या नावाला आम्ही लाखो लाखो कोटी कोटी वेळेस आम्ही धन्यवाद देतो. प्रभू दाळ परमेश्वरा, गेल्या संपूर्ण आठवडाभर प्रभू तू आमच्या सोबती संगती तू राहिलास. आमच्या सर्व कामामध्ये तू आमचं सहाय्य आणि मदत केलीस बापा. सर्व अडीअडचणीपासून तू आम्हाला दूर ठेवलंस. सर्व दुःखारोग कष्टापासून प्रभू तू आम्हाला दूर ठेवून बापा आजचा हा सुंदर दिवस तू आमच्या आयुष्याला लाभू दिलास. त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आम्ही तुझा आभार आणि उपकार मानतो. या आठवड्याच्या पहिल्या दिवशी बापा आम्ही तुझ्या सानिध्यामध्ये येऊन आम्ही तुझी स्तुती करीतो, आम्ही तुझी आराधना करीतो. आम्ही तुला लाखो लाखो कोटी कोटी वेळेस आम्ही धन्यवाद देतो बापा. प्रभू दाळ परमेश्वरा, आजची संपूर्ण भक्ती सुरुवातीपासून शेवटपर्यंत बापा तू आशीर्वादित कर बापा. आजची स्तुती आराधना बापा तू आशीर्वादित कर बापा. त्याच्याद्वारे केवळ तुझं आणि तुझाच गौरव होऊ दे अशी मी तुला विनंती करीते. त्याचप्रमाणे प्रभू आज होणारं जे प्रभू भोजन आहे ते देखील प्रभू तू आम्हासाठी आशीर्वादाचं तू कर बापा. हे आज प्रभू भोजन घेण्याची तू आम्हाला संधी देऊ करत आहेस, त्याबद्दल तुझ्या नावाला मी धन्यवाद देते. त्याचप्रमाणे प्रभू दाळ परमेश्वरा, आजचं होणारं वचन देखील प्रभू तू आम्हासाठी आशीर्वादाचं कर. तुझ्या वचनाच्या द्वारे प्रभू तू आम्हाला उत्तेजित कर, तू आम्हाला आशीर्वादित कर बापा अशी मी तुझ्याजवळ विनंती करते. आजचं दानार्पण आणि संपूर्ण प्रभू या भक्तीचा ताबा बापा तू आपल्या हातामध्ये घे. सर्व काही आमच्या नव्हे तर तुझ्या इच्छे योजनेनुसार तू कर आणि तुझं गौरव तू करून घे. हीच तुझ्या चरणाजवळ मी आग्रहाची आणि कळकळीची विनंती करते. देवपित्या, मी प्रार्थना करते प्रभू तुझी उपस्थिती आम्हामध्ये उतरून येऊ दे. तुझा पवित्र आत्मा आम्हामध्ये उतरून येऊ दे अशी मी तुला विनंती करते. तुझं वचन आम्हाला सांगतं की जिथे दोघे किंवा तिघे तुझ्या नावाने एकत्र येतात त्यांच्यामध्ये तू हजर असतोस. प्रभू जरी आम्ही आकडेवारी फार कमी लोक असलो तरी देखील प्रभू आज आम्ही तुझ्या सानिध्यामध्ये आलेलो आहे या विश्वासाने की प्रभू तू आमच्यामध्ये आहेस आणि तू आज आमच्यामध्ये उतरून ये आणि तू तुझं कार्य कर अशी मी तुझ्याजवळ विनंती करते. या भक्तीचा संपूर्ण ताबा तू आपल्या हातामध्ये घे आणि तुझं गौरव करून घे अशी मी तुला विनंती करते. येशू ख्रिस्त जो आमचा तारणारा, त्याच्या प्रिय आणि गोड नावात ही प्रार्थना केली म्हणून तू ऐक पित्या. आमेन, आमेन, आमेन. या आपण स्तोत्रसंहिता 84 हे वाचूया. स्तोत्रसंहिता 84, साम्स 84. देवाच्या निवासस्थानासाठी तळमळ. हे सेनाधीश परमेश्वरा, तुझी निवासस्थाने किती रम्य आहेत. माझ्या जीवाला परमेश्वराच्या अंगणाची उत्कंठा लागली असून तो झरत आहे. माझा जीव व देह जिवंत देवाला हर्षाने आरोळी मारित आहेत. हे सेनाधीश परमेश्वरा, माझ्या राजा, माझ्या देवा, तुझ्या वेद्यांजवळ चिमणीला घरटे करावयास आणि निवळीला आपल्या पिल्ल्यासाठी कोटे बांधावयास तळ मिळाले आहे. तुझ्या घरात राहणाऱ्यांची केवढी धन्यता. ते निरंतर तुझी स्तुती करीत राहतील. ज्या मनुष्याला तुझ्यापासून सामर्थ्य प्राप्त होते, ज्याच्या मनाला सियोनेच्या राजमार्गाचा ध्यास लागला आहे, तो केवढा धन्य. शोकजनक खोऱ्यातून जाताना ते त्यांना झऱ्याचे स्थानच वाटते. आगोटीचा पाऊसही त्याची आबादानी करीतो. ते अधिक अधिक शक्ती पावत जातात. सियोनेत प्रत्येकाला देवाचे दर्शन लाभते. हे परमेश्वरा, सेनाधीश देवा, माझी प्रार्थना ऐक. हे याकोबाच्या देवा, कान दे. हे देवा, तू आमची ढाल आहेस. अवलोकन कर. तू आपल्या अभिषिक्ताच्या मुखाकडे दृष्टी लाव. खरोखर तुझ्या अंगणातील एक दिवस हा सहस्त्र दिवसांपेक्षा उत्तम आहे. दुष्टाईच्या तंबूत राहण्यापेक्षा माझ्या देवाच्या घराचा द्वारपाल होणे मला इष्ट वाटते. कारण परमेश्वर देव हा सूर्य व ढाल आहे.
परमेश्वर अनुग्रह व गौरव देतो. जे सात्विकपणे चालतात त्यांना उत्तम ते दिल्या वाचून तो राहणार नाही. हे सेनाधीश परमेश्वरा, जो मनुष्य तुझ्यावर भाव ठेवितो तो कितीतरी धन्य. परमेश्वर वाचलेल्या वचनांवरती आशीर्वाद देव. हे जे स्तोत्र आहे, स्तोत्र 84, हे कोहराच्या पुत्राने लिहिलेलं ते स्तोत्र आहे आणि कितीतरी अद्भुत असं हे स्तोत्र आहे. आणि त्याचं शीर्षक जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की देवाच्या निवासस्थानासाठी तळमळ. हालेलुया. म्हणजे ज्या वेळेस आपण ती तळमळ घेऊन आपण देवाच्या मंदिरामध्ये येतो, आपण देवाच्या जवळ येतो, त्यावेळेस वचन काय सांगतं पहा. वचन 5 मध्ये त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की ज्या मनुष्याला तुझ्यापासून सामर्थ्य प्राप्त होते, ज्याच्या मनाला सियोनेच्या राजमार्गाचा ध्यास लागला आहे, तो केवढा धन्य. ज्या मनुष्याला तुझ्यापासून सामर्थ्य प्राप्त होतं, ज्यावेळेस आम्हाला देवापासून सामर्थ्य प्राप्त होतं, त्यावेळेस पवित्र शास्त्र आम्हाला हे सांगतं की आमची धन्यता त्यामध्ये आहे. म्हणजे आपण आशीर्वादित असणार आहोत. ज्यावेळी आपण ती भूक घेऊन, आपण ज्यावेळेस ती तळमळ घेऊन त्या परमेश्वराच्या घरामध्ये येतो, त्यावेळेस ती धन्यता आपण आपल्या जीवनामध्ये पाहणार आहे. ती धन्यता आपण आपल्या कौटुंबिक जीवनामध्ये पाहणार आहे. ती धन्यता आपण आपल्या समाजाच्या जीवनामध्ये पाहणार आहे. ती धन्यता आपण आपल्या राष्ट्रामध्ये ती धन्यता आपण पाहणार आहे. आणि वचन 6 सांगतं की शोकजनक खोऱ्यातून जाताना ते त्यांना झऱ्याचे स्थानच वाटते. ज्यावेळेस आपण शोकजनक या ठिकाणी हा शब्द वापरलेला आहे, म्हणजे ज्यावेळेस आपण एखाद्या कठीण परिस्थितीमधून जातो, एखाद्या दुःखद परिस्थितीमधून जातो, अवघड कठीण परिस्थिती आपल्या जीवनामध्ये येते, त्यावेळेस असं म्हटलेलं आहे की ते त्यांना झऱ्याचे स्थानच वाटते. झरा म्हणजे तो पवित्र आत्म्याचा झरा आहे प्रियांनो. तो झरा म्हणजे ते पवित्र आत्म्याचा तो स्रोत आहे, ते पवित्र आत्म्याचे सामर्थ्य आहे जे तुमच्या आणि माझ्यासाठी वाहत आणि वाहतच ते असतं. ज्यावेळेस आपण परमेश्वराच्या घरामध्ये असतो, तो कधीही आपल्याला कोरडं पडू देत नाही. ते कोरडेपणा आपल्या जीवनामध्ये येत नाही. तो शुष्कपणा, तो रिक्तपणा आपल्या जीवनामध्ये जो असतो तो सर्व काढून टाकतो. कारण हे जे पवित्र आत्म्याचे झरे आहेत ते तुमच्या आणि माझ्या जीवनामधून ते वाहू लागतात. म्हणून हा सर्व कोरडेपणा तो काढून टाकतो आणि ते झरे जे आहेत ते ओसांडून तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये वाहतच असतात. एवढंच नव्हे तर त्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की अगोटीचा पाऊसही त्याची आबादानी करतो. म्हणजेच की पाऊस, तो आशीर्वादाचा पाऊस तुमच्या आणि माझ्यावरती पाडतो आणि तुम्ही आणि मी आशीर्वादापासून आशीर्वादापर्यंत तुम्ही आणि मी जातो. ती ही धन्यता आहे. ती धन्यता या शास्त्रामध्ये लिहिलेली आहे की परमेश्वराच्या घरामध्ये आम्ही ज्यावेळेस येतो, त्याच्या घरामध्ये ज्यावेळेस आम्ही राहतो, त्यावेळेस अधिक आणि अधिक आम्ही शक्ती पावतो त्याच्यापासून. आणि एवढंच नव्हे तर आम्ही आशीर्वादित देखील होतो. पुढे 7व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की सियोनेत प्रत्येकाला देवाचं दर्शन होतं. प्रियानो, ज्यावेळेस आम्ही देवाची भेट घेण्यासाठी आम्ही देवाच्या मंदिरामध्ये येतो, ज्यावेळेस आम्ही त्याची स्तुती आराधना करतो, त्यावेळेस आम्ही अधिक आणि अधिक आम्ही त्याच्या जवळ येतो प्रियानो. त्याची महानता आम्ही अनुभवतो. आणि शेवटी वचन 11 आणि 12 मध्ये असं लिहिलेलं आहे त्या ठिकाणी की कारण परमेश्वर देव हा सूर्य व ढाल आहे. परमेश्वर अनुग्रह व गौरव देतो. जे सात्विकपणे चालतात त्यांना उत्तम ते दिल्या वाचून तो राहणार नाही. हे सेनाधीश परमेश्वरा, जो मनुष्य तुझ्यावर भाव ठेवतो तो कितीतरी धन्य आहे. हालेलुया. या ठिकाणी वचन आम्हाला सांगतं की जर आम्ही सात्विकपणे जर आम्ही चाललं तर परमेश्वर तुम्हाला आणि मला काय करणार आहे? उत्तम गोष्टी देणार आहे. तो उत्तम पदार्थ देऊन तुम्हाला आणि मला तृप्त करणारा परमेश्वर आहे आणि तो दिल्या वाचून तो राहत नाही असं परमेश्वराचं वचन सांगतं. म्हणजे आम्हाला ज्यावेळेस आम्ही त्याच्या सानिध्यामध्ये जातो, ज्यावेळेस आम्ही त्याच्या उपस्थितीमध्ये राहतो, त्याच्या घरामध्ये ज्यावेळेस आम्ही प्रवेश करतो, त्यावेळेस आम्ही धन्य होतोच तर होतो, पण आम्हाला सर्व उत्तम गोष्टी देऊन परमेश्वर आमचं जीवन जे आहे ते तृप्त करतो. आणि शेवटच्या वचनामध्ये दिले, जो मनुष्य त्याच्यावर भाव ठेवतो तो कितीतरी धन्य आहे प्रियानो. म्हणून चला तर आज आपण
स्तुती करूया, त्याची आराधना करूया. त्याच्या स्तुती आणि आराधना करत आपण त्याच्या अंगणामध्ये प्रवेश करूया, त्याचे उपकार स्मरण करूया आणि त्याला धन्यवाद देऊया. तर या आपण सर्वजण आपल्या जागेवरती उठून उभं राहूया आणि आपण स्तुती आराधना करूया. सर्वप्रथम आपण आराधनेचं गीत गाऊ, फिर से वो आग बरसा दे. हे गीत गाऊन आपण परमेश्वराच्या पवित्र आत्म्याला आपल्यामध्ये उपस्थित होण्यासाठी आपण आमंत्रित करूया. पवित्र आत्म्याला म्हणूया की ये पवित्र आत्मा, या ठिकाणी तू उपस्थित राहा आणि आमचा संपूर्ण ताबा आज तू आपल्या हातामध्ये घे. फिर से वो आग बरसा दे, फिर से तूफान आने दे, तेरी महिमा से, तेरे सामर्थ्य से, फिर से तू अभिषेक कर दे. फिर से वो आग बरसा दे, फिर से तूफान आने दे, तेरी महिमा से, तेरे सामर्थ्य से, फिर से तू अभिषेक कर दे. पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, बहने दे उस हवा को, छू ले हर एक दिल को, तेरा दर्शन हमें मिले. करते हैं प्रार्थना तुझसे, तेरी महिमा से, तेरे सामर्थ्य से, फिर से तू अभिषेक कर दे. तेरी महिमा से, तेरे सामर्थ्य से, फिर से तू अभिषेक कर दे. पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, तू बदल दे मेरे मन को, दे आशीष इस जीवन को, तेरी करुणा हम पे बरसे, अपने मार्ग पे चला हमको. तू बदल दे मेरे मन को, दे आशीष इस जीवन को, तेरी करुणा हम पे बरसे, अपने मार्ग पे चला हमको. तेरी महिमा से, तेरे सामर्थ्य से, फिर से तू
दे। तेरी महिमा से, तेरे सामर्थ्य से फिर से तू अभिषेक कर दे। पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा। हालेलुया, थँक यू लॉर्ड, थँक यू जीसस। ये पवित्र आत्मा तू आम्हामध्ये उपस्थित हो, ये आणि तुझं गौरव तू या ठिकाणी करून घे, अशी मी तुला विनंती करीते। या आपण उभे असतानाच देवाला स्तुतीचे गीत आपण सादर करूया आणि आपण देवाला धन्यवाद देऊया। टाळ्या वाजवून उच्च स्वराने आपण गीत गाऊया, कारण हा दिवस परमेश्वराने तुम्हाला आणि मला दाखवलेला आहे आणि म्हणून या दिवसामध्ये आज आपण आनंदित होऊया। आपण या दिवसामध्ये आपण उल्हास करूया, आनंद करूया, कारण परमेश्वराने हा दिवस तुम्हाला आणि मला दाखवलेला आहे प्रियानो। तर या आपण गीत गाऊ, आज का दिन यहोवा ने बनाया है। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो। प्रभु को महिमा मिले, चाहे हो मेरा अपमान, वो बढ़े मैं घटूं, रहे उसी का ध्यान। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो। स्तुति प्रशंसा करे, क्यों ना कुछ होता रहे, उसको हम गाते रहे, चाहे जहां भी रहे। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो। आता हूँ तेरे पास, मुझको कबूल कर ले। आता हूँ तेरे पास, मुझको है तुझसे आस, मुझको कबूल कर ले, पापों से शुद्ध कर ले। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो। हालेलुया, थँक यू लॉर्ड, हालेलुया। चला आपण पुन्हा आनंद करत आपण दुसरं गीत गाऊया। आनंद ही आनंद है, कारण प्रभूच्या चरणाजवळ आनंद आहे। त्या ठिकाणी आपली क्षमा तो आपल्याला तो करीतो, सर्व पापापासून सर्व क्षापापासून तो आपल्याला मुक्ती देतो। म्हणून या आपण आनंदाने हे गीत गाऊया। आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में, आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में। पाप मेरा क्षमा हुआ, शाप मेरा निकल गया यीशु के रक्त द्वारा। पाप मेरा क्षमा हुआ, शाप मेरा निकल गया यीशु के रक्त द्वारा। नया जीवन यीशु में, कृपा जीवन यीशु में, पवित्र आत्मा द्वारा। नया जीवन यीशु में, कृपा जीवन यीशु में, पवित्र आत्मा द्वारा। आनंद ही आनंद है
के शब्द में दूतों की सेना में आएगा यीशु राजा। बाजे के शब्द में दूतों की सेना में आएगा यीशु राजा। क्षण मात्र में हम रूपांतर होकर महिमा में गाएंगे। क्षण मात्र में हम रूपांतर होकर महिमा में गाएंगे। आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में। आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में। सर्वशक्तिमान यीशु विजय का दाता जय देने वाला है। सर्वशक्ति यीशु विजय का दाता जय देने वाला है। एक कंठ से हम होशाना गाकर सबको बताएंगे। एक कंठ से हम होशाना गाकर सबको बताएंगे। आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में। आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में। हालेलुया। खरोखर येशूच्या चरणाजवळ आनंद आणि आनंदच आहे प्रियानो। या आपण पुन्हा त्याची स्तुती करत आपण त्याच्या अंगणामध्ये प्रवेश करूया प्रियानो। आराधना आराधना स्तुती आराधना हे गीत गाऊन आपण प्रभूला धन्यवाद देऊया, त्याची आपण आराधना करूया। आराधना आराधना स्तुती आराधना आराधना। आराधना आराधना स्तुति आराधना आराधना। सुबह के समय शाम के समय आराधना पिता को। सुबह के समय शाम के समय आराधना पिता को। आराधना आराधना स्तुति आराधना आराधना। आराधना आराधना स्तुति आराधना आराधना। पवित्र आत्मा तुझे आराधना, मेरे साथी तुझे आराधना। पवित्र आत्मा तुझे आराधना, मेरे साथी तुझे आराधना। स्वर्ग के पिता तुझे आराधना, मार्गदर्शी तुझे आराधना। स्वर्ग के पिता तुझे आराधना, मार्गदर्शी तुझे आराधना। आराधना आराधना स्तुति आराधना आराधना। आराधना आराधना स्तुति आराधना आराधना। जीवित बलि तुझे आराधना, जीवन जल तुझे आराधना। जीवित बलि तुझे आराधना, जीवन जल तुझे आराधना। बादल के खंबे तुझे आराधना, मेरे मसीह तुझे आराधना। बादल के खंबे तुझे आराधना, मेरे मसीह तुझे आराधना। आराधना आराधना स्तुति आराधना आराधना। आराधना आराधना स्तुति आराधना आराधना। हालेलुया हालेलुया। थँक यू लॉर्ड। खरोखर परमेश्वराचं नाव जे आहे ते स्तुतीस योग्य, स्तुतीस पात्र असा तो परमेश्वर देव आहे। आणि म्हणून सकाळच्या समयी आपण त्याची आराधना करूया प्रियानो। आपण आता आराधनेचे गीत गाऊन त्याला आपण धन्यवाद देऊया, आपण त्याची उपकार स्तुती करूया, आपण त्याच्या नावाला मान महिमा आदर सन्मान आणि गौरव हे देऊया प्रियानो। आपण गीत गाऊया, पवित्र अति पवित्र स्थान में ले चल प्रभु। आपण देव या गीताच्या द्वारे आपण परमेश्वराला म्हणूया की परमेश्वरा तुझा पवित्र आत्मा तू जो आमच्यामध्ये तू
जो पाठवलेला आहेस त्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तू आम्हाला त्या पवित्र स्थानापर्यंत तू आम्हाला घेऊन जा. तू आम्हाला तुझ्या पवित्र रक्ताने धुवून शुद्ध आणि पवित्र असं तू कर, जेणेकरून त्या पवित्र स्थानामध्ये आम्ही जाऊ शकू. यासाठी या आपण हे गीत गाऊ, पवित्र अतिपवित्र स्थान में ले चल प्रभु. पवित्र अति पवित्र स्थान में ले चल प्रभु, मुझको तू अपने लहू से धो दे मेरे प्रभु. तेरे सामने झुकते हैं, सजदा हम करते हैं. आत्मा और सच्चाई से आराधना करते हैं. आत्मा और सच्चाई से आराधना करते हैं. शुद्ध जल तू छिड़क दे, मन को मेरे बदल दे. प्रार्थना है हमारी, आत्मा से तू भर दे. शुद्ध जल तू छिड़क दे, मन को मेरे बदल दे. प्रार्थना है हमारी, आत्मा से तू भर दे. पवित्र अति पवित्र स्थान में ले चल प्रभु, मुझको तू अपने लहू से धो दे मेरे प्रभु. तेरे सामने झुकते हैं, सजदा हम करते हैं. आत्मा और सच्चाई से आराधना करते हैं. आत्मा और सच्चाई से आराधना करते हैं. जितना मैं तुझको जानूं, उतना ही करीब आऊं. जितना मैं तुझको चाहूं, उतना ही आशीष पाऊं. जितना मैं तुझको जानूं, उतना करीब आऊं. जितना मैं तुझको चाहूं, उतना ही आशीष पाऊं. पवित्र अति पवित्र स्थान में ले चल प्रभु, मुझको तू अपने लहू से धो दे मेरे प्रभु. Hallelujah. Thank you Lord. Thank you Jesus. Thank you Master. Hallelujah. हो तेरी स्तुति और आराधना करता हूँ मैं तुझसे ये प्रार्थना. महिमा से तेरी तू इस जगह को भर,
जो भी तू चाहे तू यहाँ पर कर। हालेलुया हालेलुया यीशु। हालेलुया हालेलुया यीशु। करुणा से तेरी नया दिन दिखाता है, ढाल बनकर मुझे बचाता है। जब मैं पुकारूं तू दौड़ आता है, जब मैं गिरूं मुझे उठाता है। हालेलुया हालेलुया यीशु। हालेलुया हालेलुया यीशु। सारे जहां में तुझ सा कोई नहीं, तुझको छोड़ कोई प्रभु ही नहीं। घुटने में टेकू बस तेरे सामने, तू मेरा प्रभु तू मेरा पिता। हालेलुया हालेलुया यीशु। हालेलुया हालेलुया यीशु। पवित्र तू पवित्र तू पवित्र यीशु। पवित्र तू पवित्र तू पवित्र यीशु। हालेलुया हालेलुया यीशु। हालेलुया हालेलुया यीशु। हालेलुया। थँक यू लॉर्ड, थँक यू जीसस। प्रभू तुझ्या उपस्थितीबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, आम्ही तुझा आभार आणि उपकार मानतो बापा। आम्ही जी स्तुती आराधना करत आहोत बापा, त्या स्तुती आराधनेमध्ये बापा तू उतरून ये बापा आणि तू आम्हाला आशीर्वादित कर अशी मी तुझ्याजवळ विनंती करीते। पुन्हा एकदा आपण हे शेवटचं गीत गाऊन प्रभूला धन्यवाद देऊया आणि त्याच्या पवित्र आत्म्याला त्या धन्यवाद देऊया। त्या पवित्र आत्म्यासमोर आपण गुडघे टेकूया, त्या पवित्र आत्म्यासमोर आपलं मस्तक आपण झुकूया आणि हात उंच करून आपण त्याची आराधना करूया। पवित्र आत्मा पवित्र आत्मा मुझे ले जाओ यीशु के चरणों में। पवित्र आत्मा पवित्र आत्मा पवित्र आत्मा मुझे ले जाओ यीशु के चरणों में। पवित्र आत्मा सिर्फ तेरे लिए यीशु तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु तेरे लिए, सिर्फ तेरे लिए
उठाता हूँ, घुटने टिका कर सर झुका कर हाथ उठाता हूँ तेरे लिए, घुटने टिका कर सर झुका कर हाथ उठाता हूँ तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु तेरे लिए मैं सर झुकाता हूँ। यीशु ही मार्ग है, यीशु ही सत्य है, यीशु ही जीवन है, यीशु मेरा प्रभु, सिर्फ तेरे लिए यीशु तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु तेरे लिए मैं हाथ उठाता हूँ। पवित्र आत्मा, पवित्र आत्मा मुझे ले जाओ यीशु के चरणों में, पवित्र आत्मा मुझे ले जाओ यीशु के चरणों में, पवित्र आत्मा। हालेलुया, थँक यू लॉर्ड, थँक यू जीसस। प्रभू आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो बापा। प्रभू ही सुंदरची स्तुती आणि आराधना करण्याकरिता प्रभू तू आम्हाला सहाय्य केलंस, तू आमची मदत केलीस बापा, तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो। प्रभू तू आमच्यामध्ये आज या ठिकाणी उपस्थित आहेस असा आमचा विश्वास आहे, तुझा पवित्र आत्मा आमच्यामध्ये उतरून आलेला आहे असा आमचा विश्वास आहे। प्रभू आम्ही केलेली स्तुती आराधना प्रभू तू स्वर्गामध्ये मान्य करून घे आणि त्याचा आशीर्वाद प्रभू तू आम्हाला दे अशी मी तू जवळ विनंती करते। इथून पुढची संपूर्ण वेळ बापा आम्ही तुझ्या हातामध्ये सोपवून देऊन ही प्रार्थना ख्रिस्त येशूच्या नावामध्ये केली म्हणून तू ऐकू द्या। आमेन, आमेन। आपण सर्वांनी खाली बसून घ्यावे। यावेळेस आपण एक विशेष प्रार्थना करणार आहोत की यासाठी की परमेश्वराच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, परमेश्वराने सांगितलेलं आहे की नेहमी आम्ही यरुशलेमेसाठी प्रार्थना करायला पाहिजे, यरुशलेमेच्या शांतीसाठी आम्ही देवाजवळ प्रार्थना केली पाहिजे। इस्रायल राष्ट्र हे परमेश्वराचं राष्ट्र आहे। प्रियानो आपल्याला ठाऊक आहे की त्या ठिकाणी युद्धाचा प्रसंग आहे, युद्ध त्या ठिकाणी चालू आहे, बऱ्याच लोकांचा जीव त्या ठिकाणी चाललेला आहे, बरेचसे घडामोडी त्या राष्ट्रामध्ये होत आहेत। तर आपण या राष्ट्रासाठी आपण प्रार्थना करूया की देवाने इस्रायल राष्ट्राचं संरक्षण करू दे म्हणून आपण प्रार्थना करूया। त्याचप्रमाणे आपण प्रार्थना करूया की जे युद्ध त्या ठिकाणी चालू आहे त्या संपूर्ण युद्धाचा ताबा परमेश्वर आपल्या हातामध्ये घेऊ दे आणि विजय जो आहे तो इस्रायललाच मिळणार आहे हे आपल्याला पवित्र शास्त्र सांगतं। म्हणून आपण यरुशलेमेच्या शांतीसाठी प्रार्थना करूया। देवाने इस्रायल राष्ट्र आशीर्वादित करावं। त्या ठिकाणचे जे यहुदी लोक आहेत ज्यांना अजून ते खऱ्या मसीहाची वाट पाहत आहेत त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया की देवाच्या वचनाचं सत्य त्यांना समजू दे आणि त्यांनी देवाला शरण जाऊ देत, येशूला त्यांनी आपल्या जीवनामध्ये त्यांनी ग्रहण करू देत आणि येशूला आपला तारणारा म्हणून स्वीकारू देत, यासाठी आपण प्रार्थना करूया। त्याचप्रमाणे प्रार्थना करूया की या संपूर्ण भारत देशामध्ये आणि जगभरामध्ये जिथे कुठे रविवारची भक्तीच सुरू आहे त्या प्रत्येक भक्तीमध्ये देवाची उपस्थिती उतरून येऊ दे, लोक त्या भक्तीमध्ये आशीर्वादित होऊ दे, यासाठी आपण या 3 गोष्टींसाठी आपण देवाकडे प्रार्थना करूया। सर्वजण आपण एकत्र मिळून जे आहे ते ही प्रार्थना आपण करणार आहोत।
सर्वजण एकत्र आपण प्रार्थना करूया. परमेश्वरा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आम्ही तुझा मनापासून आभार आणि उपकार मानतो. प्रभू, यरुशलेमच्या शांतीसाठी प्रभू आम्ही प्रार्थना करतो. आम्ही प्रार्थना करतो प्रभु दाळ परमेश्वरा, की यरुशलेमेस बापा तू तुझी दैवी शांती लाभू दे बापा. त्या ठिकाणी प्रभू ज्या काही घडामोडी चालू आहेत, जे काही प्रभू युद्धाचा प्रसंग त्या ठिकाणी सुरू आहे बापा, प्रभू आम्ही प्रार्थना करतो ते सर्व गोष्टी प्रभू तू आपल्या ताब्यामध्ये घे. प्रभू आम्ही प्रार्थना करतो प्रभू, की यरुशलेमेला प्रभू तू शांती दे. या सर्व युद्धातून प्रभू त्यांना तू बाहेर काढ. इस्रायल राष्ट्राला प्रभू तू विजयी कर बापा, अशी मी तुझ्याजवळ विनंती करते. त्या ठिकाणी असणारे जे यहुदी लोक आहेत, त्या यहुदी लोकांच्या तारणासाठी प्रभू आम्ही तुझ्याजवळ प्रार्थना करतो. प्रभू, प्रत्येक गुडघा तू समोर टेकला जावा, प्रत्येक मुखाने कबूल करावं की येशू हा प्रभू आहे, येशू हा खरा मसीहा आहे, म्हणून त्यांनी आपल्या मुखाने कबूल करावं आणि बाप्पा तुझं गौरव करावा, असं तू दयनीय कृपेने कर. संपूर्ण राष्ट्राचा ताबा तू आपल्या हातामध्ये घे. संपूर्ण राष्ट्राचा तारण तू कर बाप्पा, आणि तुझं गौरव करून घे, अशी मी तुझ्याजवळ विनंती करते. त्याचप्रमाणे देवपिता मी प्रार्थना करते, या भारत राष्ट्राला देखील प्रभू तू आशीर्वादित कर बापा. या भारताच्या कानाकोपऱ्यापर्यंत तुझं पवित्र वचन जावं. तुझ्या वचनाची प्रभू, तुझ्या सुवार्तेची घोषणा या देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचावी, आणि या देशामधले सुद्धा सर्व लोकांना बापा जिवंत देवाची ओळख व्हावी. जिवंत देवाला त्यांनी आपला तारणारा म्हणून स्वीकारावं. येणाऱ्या दिवसांमध्ये बाप्पा बहुतेक लोकांनी प्रभू बाप्तिस्मा घेऊन आज्ञा पालनाचं जीवन जगावं, असा मोठा आशीर्वाद बापा तू या भारताच्या लोकांना देखील दे, अशी मी तुझ्याजवळ विनंती करते. जगभरामध्ये जिथे कुठे प्रभू रविवारच्या निमित्ताने बापा भक्ती सुरू आहे, त्या प्रत्येक भक्तीमध्ये तुझी उपस्थिती राहू दे बापा. तुझा पवित्र आत्मा त्यांच्यामध्ये उतरून येऊ दे, आणि प्रत्येक भक्ती प्रभू तू आशीर्वादित कर, अशी मी तुझ्याजवळ विनंती करते. जी स्तुती आराधना आज वेगवेगळ्या मंडळ्या करतील, जे वचन आज वेगवेगळ्या मंडळांमध्ये सांगितलं जाईल, जे काही बापा त्या भक्तीचा जो काही अजेंडा असेल तो सर्व तू आपल्या हातामध्ये घे बापा, आणि प्रभू प्रत्येक लोकांना तू आशीर्वाद देऊन तू त्यांना आपल्या घरी पाठवून दे, अशी मी तुझ्याजवळ विनंती करते. प्रभू, ही प्रार्थना आमची ऐकलीस त्याबद्दल तुला धन्यवाद देते. येशूच्या नावात मागते, आमेन, आमेन. या आपण देवाचं वचन ऐकूया. आज मी या संदेशाचा जो शीर्षक जो घेतलेला आहे तो आहे सहभागिता. तर आज सहभागितेविषयी मी आज तुमच्याशी बोलणार आहे. तर सर्वात पहिला आपण हे जाणून घेऊया की परमेश्वराने ही जी मंडळी बनवलेली आहे, ही मंडळी परमेश्वराची आहे प्रियानो. ही मंडळी कोणत्याही मनुष्याने बनवलेली नाही, ही मंडळी कोणत्याही संस्थेची नाही आहे, तर ही मंडळी जी आहे ती प्रभूची आहे. कारण येशू ख्रिस्ताने असं म्हटलेलं आहे, मत्ते शुभवर्तमान याचा 16वा अध्याय आणि वचन 18 मध्ये तो म्हणतो की याच खडकावर मी आपली मंडळी रचेन. असं तो बोलत असताना त्याने तो एक पेत्राला सांगितलेला आहे, आणि तो म्हणतो की मी मंडळी रचेन. म्हणजे मंडळी रचणारा कोण आहे प्रियानो? तर मंडळी रचणारा हा प्रभू आहे, प्रभू येशू आहे. म्हणून या मंडळीचा मस्तक जो आहे तो प्रभू येशू ख्रिस्त हा असला पाहिजे. आणि देवाची जी महान योजना आहे त्या महान योजनेकरिता ही मंडळी जी आहे ती परमेश्वराने बनवलेली आहे, आणि ही मंडळी सार्वकालिकतेपर्यंत टिकावी अशी परमेश्वराची इच्छा आहे. आणि म्हणूनच आपल्याला पवित्र शास्त्रामधून हे समजतं की ज्या वेळेस दुसऱ्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचं आगमन होणार आहे, त्यावेळेस तो काय करणार आहे? ती गौरवशाली जी मंडळी आहे त्या मंडळीला तो स्वतः बरोबर तो घेऊन जाणार आहे. म्हणून ही मंडळी जी आहे ती आज त्याचा उगम झाला किंवा आज त्याची सुरुवात झाली आणि उद्या बंद झाली असं नाही आहे प्रियानो. तर जी मंडळी परमेश्वराने आपल्याला दिलेली आहे ती मंडळी सार्वकालिकतेपर्यंत टिकणारी अशी ती मंडळी असली पाहिजे. प्रियानो, ज्यावेळेस आम्ही म्हणतो की आम्ही आमच्या चर्चला जाणार आहोत किंवा आम्ही आमच्या चर्चमध्ये भक्ती घेणार आहोत, तर हे चर्च जे आहे प्रियानो ते तुमचं आणि माझं आध्यात्मिक घर आहे. चर्च म्हणजे ही इमारत नव्हे. चर्च म्हणजे ज्या ठिकाणी सर्व विश्वासणारे एकत्र येतात, जे लोक येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतात, जे येशू ख्रिस्ताचे अनुयायी आहेत,
ते लोक ज्यावेळेस एकत्र येतात, एकत्र येऊन ते देवाची उपासना करतात, देवाची भक्ती आराधना स्तुती करतात, त्यालाच आपण चर्च म्हणतो, त्यालाच मंडळी म्हणतो प्रियानो. आणि ही मंडळी परमेश्वराने तुम्हाला आणि मला एक आध्यात्मिक घर म्हणून ते त्यांनी तुम्हाला आणि मला दिलेलं आहे. जोपर्यंत आम्ही या पृथ्वीवरती आहोत तोपर्यंत हे तुमचं आणि माझं आध्यात्मिक घर आहे. आणि ज्यावेळेस आम्ही या पृथ्वीवरून निघून जाऊ, ज्यावेळेस आम्ही स्वर्गामध्ये जाऊ, त्यावेळेस स्वर्ग काय असणार आहे? ते आमचं दुसरं घर आहे, ते आमचं घर आहे, कायमस्वरूपीचं असणारं ते आमचं तुमचं आणि माझं घर आहे, जिथं सार्वकालिकतेपर्यंत तुम्ही आणि मी त्या प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर तुम्ही आणि मी वास करणार आहे. मग तुम्हाला आणि मला या मंडळीची गरज का? वाय डू वी नीड द चर्च? का आपल्याला या मंडळीची गरज आहे? तर या प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीला गरज आहे आध्यात्मिक अन्न सेवन करण्याची गरज आहे. आध्यात्मिक अन्न आणि आध्यात्मिक त्याला सहभागिता मिळाली पाहिजे, मगच तो परमेश्वरामध्ये त्याची वाढ होऊ शकते. जर तुमची आणि माझी जर काही इच्छा असेल की तुम्ही आणि मी आध्यात्मिकरित्या वाढावं, तर आध्यात्मिकरित्या आम्ही कसं वाढू? तर ज्या वेळेस आम्ही देवाचं वचन आमच्या अंतःकरणामध्ये घेऊ, त्या वचनाचं आम्ही सेवन करू, ते देवाचं जे आत्मिक अन्न आहे त्याच्या वचनाचं अन्न ज्या वेळेस तुम्ही आणि मी घेऊ, त्यावेळेस आम्ही काय होऊ? आत्मिकरित्या आम्ही वाढू. ज्या प्रकारे आम्ही शारीरिक अन्न खातो, कशासाठी आम्ही अन्न खातो? तर स्वतःला आम्हाला जिवंत ठेवण्याकरिता आम्ही ते अन्न खातो. आम्हाला ताकद मिळण्याकरिता, आम्हाला शक्ती मिळण्याकरिता आम्ही त्या अन्नाचं सेवन करतो. तसंच ज्यावेळेस आम्ही आत्मिक अन्न खातो, ज्यावेळेस आम्ही ते वचन आमच्या अंतःकरणामध्ये ग्रहण करतो, त्यावेळेस आम्हाला काय होतं? आत्मिक जीवन आमचं जे आहे ते अधिक आणि अधिक वाढतं. त्या आत्मिक जीवनामध्ये तुम्हाला आणि मला बळ मिळतं, शक्ती मिळते, ताकद मिळते, आणि तुम्ही आणि मी आध्यात्मिकरित्या तुम्ही आणि मी वाढतो. त्याचप्रमाणे तुम्हाला आणि मला जे आहे त्या आध्यात्मिक सहभागितेची तुम्हाला आणि मला गरज आहे. कारण ज्यावेळेस आम्ही एकमेकाबरोबर सहभागिता करतो त्यावेळेस आमचं लक्ष देखील एकमेकावरती असतं. आम्ही एकमेकाच्या सहवासामध्ये ज्यावेळेस आम्ही येतो त्यावेळेस तुम्ही आणि मी काय असतो? सुरक्षित असतो प्रियानो. आणि परमेश्वराची ही इच्छा आहे की तुम्ही आणि मी जे आहे ते ऐक्यतेमध्ये, जरी आम्ही वेगवेगळ्या कुटुंबातून येत असेल, वेगवेगळ्या ठिकाणावरून येत असेल, जरी आम्ही आमचं शिक्षण जरी का वेगवेगळ्या लेवलचं असेल, तरी देखील आम्ही एकत्र येऊन आम्ही त्या सहभागितेमध्ये आम्ही भाग घेतला पाहिजे. कारण हीच परमेश्वराची इच्छा आहे. आणि परमेश्वराचं वचन असं म्हणतं, इब्रिकरास पत्र याचा 10वा अध्याय आणि वचन 25 मध्ये म्हटलेलं आहे, आपण कित्येकांच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकास बोध करावा, आणि तो दिवस जसजसा जवळ येत असल्याचे तुम्हाला दिसते तसा तो अधिक करावा. या ठिकाणी वचन आपल्याला सांगतं की तो दिवस जसजसा जवळ येईल. कोणता आहे तो दिवस? तर तो दिवस आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्याचा. ती वेळ आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्याची. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं जे येणं आहे ते लवकरच होणार आहे. आणि जसजसं तो दिवस येत जाईल तसं काय करायला सांगितलेलं आहे? तुम्हाला आणि मला एकत्र येण्यास सांगितलेलं आहे. एकत्र आम्ही सहभागितेमध्ये यायला पाहिजे. आणि जसजसा तो दिवस जवळ येईल तसतसा आम्ही अधिकतेने आम्ही हे करायला पाहिजे. म्हणजे अधिक सहभागितेमध्ये आम्ही यायला पाहिजे. अधिक आम्ही एकत्र येऊन देवाची स्तुती केली पाहिजे, त्याची आराधना केली पाहिजे, त्याचं वचन आम्ही ऐकलं पाहिजे, आणि आम्ही त्या सहभागितेमध्ये वाढलं पाहिजे. ही परमेश्वराची इच्छा आहे प्रियानो. आणि म्हणून आज जो विषय मी घेतलेला आहे तो आहे सहभागितेचा विषय. हा सहभागिता ज्यावेळेस आपण विश्वासणाऱ्यांबरोबर करतो त्यावेळेस आपण एकत्र येणं, विश्वासणाऱ्यांचं एकत्र येणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि त्या एकत्र येण्यामध्ये ऐक्यता असली पाहिजे, युनिटी असली पाहिजे. आणि ते युनिटी एक असली तरच आपली मंडळी काय होणार आहे? ती वाढणार आहे प्रियानो. आणि म्हणून मला तुम्हाला सांगू द्या की विश्वासणारा ज्यावेळेस असा सहभागितेमध्ये येतो त्यावेळेस त्याला उत्तेजन प्राप्त होतं आणि त्याची ख्रिस्तामध्ये वाढ होते. रोमकरास पत्र याचा 1 अध्याय वचन 11 आणि 12 पाहूया. रोम 1 वचन 11 आणि 12.
Romans chapter 1 verse 11 and 12. तुम्ही स्थिर व्हावे म्हणून मी तुम्हाला काही आध्यात्मिक कृपादान द्यावे यासाठी तुमची भेट घेण्याची मला फार उत्कंठा आहे. म्हणजे मी तुमच्या सानिध्य असून तुमच्या व माझ्या अशा परस्पराच्या विश्वासाच्या योगाने आपणा उभय तास मला तुम्हाविषयी व तुम्हाला माझ्याविषयी उत्तेजन प्राप्त व्हावे. हालेलुया. या ठिकाणी पाऊल जे आहे ते रोमच्या मंडळीत हे पत्र लिहित असताना तो या ठिकाणी म्हणत आहे की मला फार उत्कंठा लागलेली आहे, मला तुमच्या सहवासामध्ये यायचं आहे, मला तुमच्या सानिध्यामध्ये यायचं आहे. कशासाठी यायचं आहे तर परस्परांच्या विश्वासाच्या योगाने काय होणार आहे, तुम्हाला आणि मला उत्तेजन प्राप्त होणार आहे. आणि म्हणून प्रियानो, ज्यावेळेस आम्ही सहभागितेमध्ये एकत्र येतो त्यावेळेस तुम्हाला आणि मला काय होतं, एकमेकापासून तुम्हाला आणि मला उत्तेजन प्राप्त होतं. आणि ज्यावेळेस ते उत्तेजन तुम्हाला आणि मला प्राप्त होतं त्यावेळेस आम्ही प्रभू ख्रिस्तामध्ये तुमची आणि माझी काय होते, वाढ होत असते. दुसरी गोष्ट ही आहे की ज्यावेळेस आम्ही एकत्र येऊन देवाची उपासना करतो, भक्ती करतो, त्यावेळेस आम्ही जगाला येशू कोण आहे हे आम्ही जगाला दाखवून देतो. जगाला समजून येतं की येशूला परमेश्वराने पाठवलेलं आहे. कारण आम्ही ज्यावेळेस एकत्र येतो त्यावेळेस आम्ही त्या येशूचं नाव आम्ही उंच करतो. येशू कोण होता, तो कशासाठी या जगामध्ये आला, त्याने आमच्यासाठी तुमच्या आणि माझ्यासाठी काय केलं, त्याला कसं मारण्यात आलं, त्याला कसं पुरण्यात आलं, तो कसा तिसऱ्या दिवशी जिवंत झाला आणि त्यांनी तुम्हाला आणि मला काय अभिवचन दिलेलं आहे. या सर्व गोष्टी ज्यावेळेस आम्ही सहभागितेमध्ये आल्यानंतर या सर्व गोष्टींबद्दल आम्ही बोलतो आणि त्याविषयी आम्ही देवाला धन्यवाद देतो, आम्ही त्याची उपकार स्तुती करतो. त्यावेळेस आम्ही जगाला हे समजावून सांगतो की आमचा जो प्रभू येशू ख्रिस्त आहे त्याला परमेश्वराने तुमच्या आणि माझ्यासाठी पाठवलेला आहे. प्रियानो, तर योहानकृत शुभवर्तमान याचा 17वा अध्याय आणि वचन 22 आणि 23 याच्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने केलेली प्रार्थना लिहिलेली आहे. योहान 17 जॉन 17 वर्स 22 and 23. 22 आणि 23 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त प्रार्थनेमध्ये असं म्हणतो की तू जे गौरव मला दिले आहे ते मी त्यांना दिले आहे, यासाठी की जसे आपण एक आहो तसे त्यांनीही एक व्हावे, म्हणजे मी त्यांच्यामध्ये व तू माझ्यामध्ये, यासाठी की त्यांनी एक होऊन पूर्ण व्हावे आणि त्यावरून जगाने समजून घ्यावे की तू मला पाठवलेस आणि जशी तू माझ्यावर प्रीती केली तशी त्यांच्यावरही प्रीती केली. तर या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त सुद्धा हेच म्हणतो की ज्यावेळेस आम्ही त्याच्यामध्ये राहतो, तो आमच्यामध्ये राहतो आणि आम्ही त्याच्यामध्ये राहतो आणि आम्ही ज्यावेळेस अशा प्रकारे त्याच्याबरोबर राहून आम्ही त्याच्या सहभागितेमध्ये येतो त्यावेळेस तो म्हणतो की आम्ही काय होतो, पूर्ण होतो. यासाठी कशासाठी आम्ही एकत्र यायचं आहे तर पूर्ण होण्याकरिता. ते कम्प्लीटनेस जे आमच्या जीवनामध्ये नाही, ते अपूर्णता जी आमच्या जीवनामध्ये आहे ती पूर्ण होण्याकरिता तुम्हाला आणि मला सहभागितेमध्ये यायचं आहे. यासाठी आम्ही सहभागितेमध्ये येतो की जगाला देखील समजावं की तू मला पाठवलेला आहेस, म्हणजे जगाला समजावं की प्रभू येशू ख्रिस्ताला परमेश्वराने पाठवलेला आहे आणि जशी माझ्यावरती प्रीती केली तशी यांच्यावरही प्रीती केली. जशी परमेश्वराने येशूवर प्रीती केली तशीच प्रीती त्यांनी तुमच्या आणि माझ्यावरती केलेली आहे. आणि म्हणून तुम्हाला आणि मला जे आहे या सहभागितेमध्ये एकत्र यायचं आहे, ऐक्याने आम्हाला एकत्र यायचं आहे. त्या येशूच्या नावामध्ये, परमेश्वराच्या नावामध्ये तुम्हाला आणि मला एकत्र येणं गरजेचं आहे. कारण ज्यावेळेस आम्ही ऐक्यतेमध्ये एकत्र येतो त्यावेळेस आमच्यामधून एक साक्ष निर्माण होते, आमच्यामधून एक साक्ष अशी निर्माण होते की आम्ही जे आहे ते येशूवरती विश्वास ठेवणारे लोक आहोत आणि येशू जे आम्हाला सांगतो तेच आम्ही करतो. आम्ही ख्रिस्ताचे अनुयायी आहे आणि ख्रिस्ताच्या मार्गावरती चालणारे आम्ही लोक आहोत. ही साक्ष आम्ही जगातील लोकांना आम्ही दाखवून देतो. प्रियानो, म्हणून सहभागितेमध्ये येणं फार गरजेचं आहे. पण सहभागितेमध्ये येण्यासाठी परमेश्वराने तुम्हाला आणि मला काही अटी दिलेल्या आहेत. प्रियानो, काही कंडिशन्स त्यांनी तुम्हाला आणि मला या सहभागितेसाठी त्यांनी दिलेल्या आहेत. तर सर्वप्रथम कंडिशन काय आहे आपण पाहूया. सर्वप्रथम जी गोष्ट आहे ती म्हणजे आपलं एक बेसिक कमिटमेंट आहे एकमेकाबरोबर. म्हणजे एकमेकांबरोबर आपला खरा स्नेहभाव काय आहे तो तुम्ही आणि मी दाखवणं गरजेचं आहे. प्रियानो,
ज्यावेळेस आम्ही सहभागितेमध्ये येतो त्यावेळेस आपण एकमेकांवरती किती प्रीती करतो, आम्हाला एकमेकांच्या प्रेमाची किती गरज आहे हे तुम्ही आणि मी दाखवून देतो प्रियानो. रोमकरास पत्र याचा 12वा अध्याय आणि वचन 10 मध्ये लिहिलेलं आहे, बंधू प्रेमाच्या बाबतीत एकमेकांना खरा स्नेहभाव दाखवा. तुम्ही प्रत्येक जण दुसऱ्याला आदराने आपणापेक्षा थोर माना. हालेलुया. या ठिकाणी वचन आम्हाला सांगतं की ज्या वेळेस आम्ही एकत्र येतो त्यावेळेस आम्ही एकमेकांवरती आम्ही खरा स्नेहभाव दाखवला पाहिजे. जेन्युइन लव्ह आम्ही एकमेकांसाठी दाखवलं पाहिजे. खरी प्रीती जी आहे ती एकमेकांसाठी दाखवली पाहिजे. कोणतीही फेक प्रीती दाखवायची नाही, कोणतीही वरवरची प्रीती आम्ही दाखवायची नाही, कोणतंही नाटक प्रीती दाखवण्याचं तुम्ही आणि मी करायचं नाहीये. तर तुम्ही आणि मी खऱ्या अर्थाने खरा स्नेहभाव आम्ही लोकांना दाखवला पाहिजे आणि इतर लोकांना आम्ही स्वतःपेक्षाही थोर असं मानलं पाहिजे, स्वतःपेक्षा आम्ही अधिक श्रेष्ठ असं मानलं पाहिजे आणि प्रत्येक व्यक्तीकडे तुम्ही आणि मी आदराने पाहिलं पाहिजे. ही आमची पहिली अट आहे जे परमेश्वराने तुम्हाला आणि मला दिली पाहिजे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की ज्यावेळेस आम्ही आदराने एकमेकांकडे पाहतो किंवा ज्यावेळेस आम्ही खरा स्नेहभाव दाखवतो त्यावेळेस आम्ही काय करतो, एकमेकांची आम्ही मदत करतो. म्हणजे आमच्याकडे असणारा जो वेळ आहे तो आम्ही इतरांसाठी खर्च केला पाहिजे, आमच्याकडे असणारा पैसा आम्ही इतरांसाठी दिला पाहिजे, आमच्याकडे असणारं जे काही आमच्याकडे उपलब्ध आहे, जे रिसोर्सेस परमेश्वराने तुम्हाला आणि मला दिलेले आहेत ते सर्व आम्ही इतरांच्या भल्यासाठी आम्ही ते वापरलं पाहिजे. आम्ही लोकांकडे प्रीतीच्या नजरेने आम्ही बघितलं पाहिजे, आम्ही त्यांच्यावरती प्रेम केलं पाहिजे. कारण लोकांना प्रेमाची गरज आहे, लोकांना प्रीतीची गरज आहे. ती गरज आम्ही भागवणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आम्ही सहभागितेमध्ये येतो त्यावेळेस अशा प्रकारचा खरा स्नेहभाव तुम्ही आणि मी दाखवणं गरजेचं आहे. वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही त्यांच्यावरती प्रीती करा. वेगवेगळे मार्ग आहेत प्रीती करण्याचे, तर त्या वेगवेगळे मार्ग आम्ही स्वीकारूया आणि लोकांना आपण तो खरा स्नेहभाव दाखवूया प्रियानो. दुसरी गोष्ट परमेश्वर आम्हाला हे सांगतो, दुसरी अट त्याची अशी आहे की आमची जी कमिटमेंट आहे किंवा आमची जी बांधिलकी आहे ती आगापी प्रीतीवर आधारित असली पाहिजे. आगापी प्रीती म्हणजे काय आहे? आगापी प्रीती ही एकतर्फा आहे, ही वन वे प्रीती आहे, एकच तर्फे प्रेम आहे ते. आणि हे प्रेम कसं आहे माहिती आहे की त्याने माझ्यासाठी हे केलं म्हणून मी त्याच्यासाठी ते करतो, अशी ती प्रीती नाही आहे. तो समोरचा व्यक्ती कसाही असू दे, त्याने तुमच्यासाठी काय कृत्य केले असू देत नसू देत, काही उपकार केले असू देत किंवा नसू देत, बिना शर्तचं हे प्रेम आहे, त्यालाच आगापे प्रीती म्हणतात प्रियानो. आणि अशी आगापी प्रीती आम्ही ज्यावेळेस सहभागितेमध्ये येतो त्यावेळेस तुम्ही आणि मी अशी प्रीती एकमेकांवरती आम्ही करणं गरजेचं आहे प्रियानो. अशी प्रीती तुमच्या आणि माझ्यावरती प्रभू येशू ख्रिस्ताने केलेली आहे. ती आगापी प्रीती जी प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्या आणि माझ्यावर करून दाखवलेली आहे एक उदाहरण म्हणून, तीच प्रीती आम्ही इतरांवरती आम्ही ती केली पाहिजे. योहानकृत शुभवर्तमान याचा 13वा अध्याय आणि वचन 34, योहान 13:34 मध्ये म्हटलं, मी तुम्हास नवी आज्ञा देतो की तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी. जशी मी तुम्हावर प्रीती केली तशी तुम्हीही एकमेकांवर प्रीती करावी. हालेलुया. जशी मी तुम्हावर प्रीती केली, असं येशू म्हणतो, जसं मी तुम्हावरती प्रीती केली तशीच प्रीती तुम्ही एकमेकांवरती करावी. म्हणून प्रियानो आम्हाला हे परमेश्वराचं वचन सांगत आहे की ती जी आगापी प्रीती येशूने तुमच्यावरती आणि माझ्यावरती दाखवली तीच आगापी प्रीती आम्ही इतरांवरती दाखवली पाहिजे. समोरचा व्यक्ती कसाही असो, कोणत्याही वृत्तीचा तो असो, धरसोड वृत्तीचा जरी असला तरी आम्ही त्याच्यावरती आम्ही प्रीती केली पाहिजे. त्याचा स्वभाव कसलाही असू दे तरी देखील आम्ही त्या येशूची प्रीती आम्ही त्याला दाखवली पाहिजे प्रियानो. तिसरी अट ही आहे की खरी सहभागिता जी आमची आहे ती खरी सहभागिता आमची ख्रिस्त केंद्रित सहभागिता असली पाहिजे. कारण आम्ही एकत्र ज्यावेळेस येतो त्यावेळेस आम्ही ख्रिस्ताच्या नावामध्ये एकत्र येतो आणि ज्यावेळेस आम्ही ख्रिस्ताच्या नावामध्ये आम्ही एकत्र येतो त्यावेळेस आमची जी सहभागिता आहे ती ख्रिस्त केंद्रित असणं गरजेचं आहे प्रियानो. ख्रिस्त केंद्र ही सहभागिता
असली पाहिजे. पहिलं योहानाचं पत्र याचा पहिला अध्याय आणि वचन 36. 1 योहान 1:36 मध्ये लिहिलेलं आहे, आपली सहभागिता कोणाबरोबर आहे? तर पित्याबरोबर व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या बरोबर आहे. तुमची आणि माझी सहभागिता ही आपल्या पित्याबरोबर, स्वर्गीय पित्याबरोबर आहे. त्या प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर तुमची आणि माझी सहभागिता आहे. म्हणून आमची सहभागिता ही ख्रिस्त केंद्रित असली पाहिजे. म्हणजे ख्रिस्ताशिवाय इतर कोणाविषयी त्या ठिकाणी बोललं जाऊ नये. कोणत्याही इतर व्यक्तीला आम्ही ख्रिस्तापेक्षा जास्त उंच करू नये, ख्रिस्तापेक्षा अधिक गौरव आम्ही कोणालाही देऊ नये प्रियानो. त्याचबरोबर फिलिपिकरास पत्र याचा 2रा अध्याय आणि वचन 1 आणि 2 मध्ये म्हटलेलं आहे. फिलिपियन्स चॅप्टर 2 वर्स 1 and 2. यावरून ख्रिस्ताच्या ठायी काही आश्वासन, प्रीतीचे काही सांत्वन, आत्म्याची काही सहभागिता, काही कळवळा व करुणा ही जर आहेत तर तुम्ही समचित्त व्हा. म्हणजे एकमेकांवर सारखीच प्रीती करा आणि एक जीव होऊन एक चित्त व्हा. अशा प्रकारे माझा आनंद पूर्ण करा. हालेलुया. या ठिकाणी परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की एकमेकांवर सारखीच प्रीती करा आणि एक जीव होऊन वन स्पिरिटमध्ये, एक चित्त होऊन, वन माइंडमध्ये येऊन, एका स्पिरिटमध्ये, एका माइंडमध्ये येऊन आम्ही काय करायला पाहिजे? त्या सहभागितेमध्ये आम्ही सहभाग घेतला पाहिजे. एकमेकांची आम्ही काळजी वाहिली पाहिजे, एकमेकांचं आम्ही सांत्वन केलं पाहिजे आणि आत्म्यामध्ये आम्ही एकत्र आलं पाहिजे. आमच्यामध्ये ती प्रीती असली पाहिजे, ती करुणा असली पाहिजे, इतरांसाठी तो कळवळा असणं गरजेचं आहे. आणि ज्या वेळेस आम्ही अशा प्रकारे एकत्र येऊ त्यावेळेस आमचा जो आनंद आहे तो पूर्ण होणारच होणार. पण आमच्या बरोबर परमेश्वराचा जो आनंद आहे तो परमेश्वराचा आनंद देखील पूर्ण होणार आहे. याचा अर्थ हा आहे की परमेश्वर तुमच्या आणि माझ्या अशा वागण्यामुळे किंवा आमच्या एकत्र येण्यामुळे, आमच्या अशा प्रकारच्या ख्रिस्त केंद्रित सहभागितेमध्ये तो काय करणार आहे? आनंद करणार आहे, तो प्रसन्न होणार आहे, तो उल्हासित होणार आहे प्रियानो. म्हणून 3री अट जी तुम्हाला आणि मला सांगितलेली आहे ती हे की आमची जी खरी सहभागिता आहे ती ख्रिस्त केंद्रित असली पाहिजे. 4थी गोष्ट ही आहे की तुम्ही आणि मी प्रकाशामध्ये चाललं पाहिजे प्रियानो. आमची जी सहभागिता आहे ती आमची सहभागितेमध्ये आम्ही एकत्र आल्यानंतर आम्ही उघड अंतकरणाने आलं पाहिजे. आम्ही प्रामाणिकपणाने त्याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे. आम्ही ट्रुथफुल राहून, म्हणजे आम्ही सत्य आमच्या जीवनामध्ये असलं पाहिजे. एका सत्यवादीप्रमाणे आम्ही ट्रुथफुल राहून एकमेकांबरोबर आम्ही ती सहभागिता जी आहे ती केली पाहिजे प्रियानो. कारण आम्ही प्रकाशात चालणारे असे आम्ही लोक आहोत. कारण प्रकाश म्हटलं तर काय आहे? तर प्रकाश म्हणजे जे काही सगळं चांगलं आहे ते म्हणजे प्रकाश आहे. जे शुद्ध आहे, जे पवित्र आहे, जे सत्य आहे, जे ट्रस्टवर्दी आहे, रिलायबल जे काय आहे ते म्हणजे ते गुड लाईट आहे, ते म्हणजे लाईट आहे. लाईट या सगळ्या गोष्टीला रिप्रेझेंट करतं. पण ज्यावेळेस आम्ही अंधकाराविषयी बोलतो तर अंधकार म्हणजे काय आहे? तर जे काही पापमय आहे, जे काही घाणेरड्या गोष्टी आहेत, जो दुष्टपणा आहे, या सगळा काय दर्शवतात? अंधकार दर्शवतात. प्रियानो, तुम्हाला आणि मला परमेश्वराने अंधकारामधून काढून त्यांनी तुम्हाला आणि मला प्रकाशामध्ये आणलेला आहे आणि त्या प्रकाशामध्ये तुम्हाला आणि मला तो चालण्यासाठी सांगत आहे प्रियानो. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही त्या सहभागितेमध्ये येतो, परमेश्वर आम्हाला हे सांगतं की तुम्हाला मी प्रकाशामध्ये आणलेला आहे, तर आता तुम्ही प्रकाशामध्येच राहावा आणि त्या प्रकाशामध्येच तुम्ही प्रभूमध्ये तुम्ही चालत राहा. पहिलं योहानाचं पत्र याचा पहिला अध्याय आणि वचन 6 आणि 7 पाहूया. योहानाचं पहिलं पत्र, पहिला अध्याय आणि वचन 6 आणि 7. त्याच्याबरोबर आपली सहभागिता आहे असे जर आपण म्हणत असलो पण अंधारात चालत असलो तर आपण खोटे बोलतो, सत्याने वागत नाही. या ठिकाणी काय म्हटलेलं आहे पहा? ज्यावेळेस आम्ही सहभागितेमध्ये येतो पण आम्ही जर का अंधारामध्ये चालत असेल तर काय म्हटलेलं आहे तिथं?
की आम्ही खोटे बोलतो, आम्ही सत्याने वागत नाही. पण जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपली एकमेकांबरोबरची सहभागिता आहे आणि त्याचा पुत्र येशू याचे रक्त आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करते. हालेलुया. आपण त्याच्या प्रकाशामध्ये जर आपण चालत असलो आणि त्याच्या प्रकाशामध्ये चालत असताना आपण जर का त्याच्या सहभागितेमध्ये एकमेकांबरोबर जर आलो तर या ठिकाणी म्हटलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या रक्ताने तुम्हाला आणि मला आपल्या पापांपासून तो आपल्याला शुद्ध करीतो. हालेलुया. म्हणून मी म्हटलं जे शुद्ध आहे, जे पवित्र आहे, जे चांगलं आहे, जे रिलायबल आहे, तेच कशाचं प्रतीक आहे? प्रकाशाचं प्रतीक आहे. आणि म्हणून आपण ज्यावेळेस सहभागितेमध्ये येतो त्यावेळेस आपण नेहमी त्या प्रकाशामध्ये, जो प्रकाश प्रभूंनी तुम्हाला आणि मला दिलेला आहे, त्या प्रकाशामध्ये तुम्ही आणि मी नेहमी चाललं पाहिजे. पाचवी गोष्ट ही आहे की इतरांचं कल्याण होण्यामध्ये आम्ही खरा रस किंवा खरी आवड ही आम्ही घेतली पाहिजे. एक जेन्युइन इंटरेस्ट दुसऱ्यांच्या वेलबिंगमध्ये तुम्ही आणि मी काय केलं पाहिजे? घेतली पाहिजे. आमचा एकमेकांमध्ये बरोबर आम्ही ज्यावेळेस सहभागितेमध्ये येतो त्यावेळेस कोणताही आमच्या मनामध्ये कुठला हिडन अजेंडा नको, कोणताही लपलेला हेतू आमच्या मनामध्ये नको, कोणताही स्वार्थ आमच्या मनामध्ये असू नये. तर आम्ही काय केलं पाहिजे की आमच्याकडे जे काय आहे ते आम्ही इतरांना दिलं पाहिजे. कारण या काय म्हटलेलं आहे की घेण्यापेक्षा देणं याच्यामध्ये धन्यता आहे. आणि म्हणून जितकं आम्ही देऊ शकतो इतरांना तितकं आम्ही आमच्या जीवनामधून एकमेकाला देण्याचा आम्ही प्रयत्न करूया, यासाठी की त्याचं कल्याण व्हावं, यासाठी की त्या समोरच्या व्यक्तीचं भलं व्हावं, तो परमेश्वरामध्ये अधिक वाढावा, तो परमेश्वराच्या अधिक जवळ यावा, तो सहभागितेमध्ये अधिक वाढावा. याकरिता तुम्हाला आणि मला जे काही प्रयत्न करायचे आहेत ते आम्ही खऱ्या रीतीने ते प्रयत्न आम्ही यासाठी करायचे आहेत की त्या समोरच्या व्यक्तीचं त्याच्यामध्ये त्याचं कल्याण होईल. फिलिपिकरास पत्र याचा 2 अध्याय आणि वचन 3 आणि 4. फिलिपियन्स 2 verses 3 and 4. तट पाडण्याच्या अथवा पोकळ डौल मिरविण्याच्या बुद्धीने काहीही करू नका. तट पाडण्याच्या म्हणजे एकमेकांमध्ये वादविवाद निर्माण करण्याच्या, एकमेकांमध्ये भेदभाव निर्माण करण्याच्या, एकमेकांमध्ये तटफुटी निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. पोकळ ढौल मिरवण्याची च्या बुद्धीने काहीही करू नका असं पवित्र शास्त्र सांगतं. तर काय करायला पुढे सांगतं पहा, तर लीनतेने एकमेकांना आपणापेक्षा श्रेष्ठ माना. तुम्ही कोणीही आपलेच चित्त पाहू नका तर दुसऱ्याचेही पहा. या ठिकाणी पवित्र शास्त्र म्हणतं की आपलं चित्त पाहू नका. जो आपलं चित्त पाहतो तो काय मनुष्य, तो कोणता मनुष्य असतो? स्वार्थी मनुष्य असतो. तो त्याचं लक्ष स्वतःकडे असतं. तो स्वतःला उंच कसं होता येईल या गोष्टी तो पाहत असतो. पण पवित्र शास्त्र तुम्हाला आणि मला सांगतं की आम्ही दुसऱ्याचं हित पाहावं, दुसऱ्याला आम्ही तुच्छ मानू नये, दुसऱ्याला आम्ही नेहमी आदराचं आम्ही स्थान दिलं पाहिजे. एकमेकांवरती आम्ही जलसी करायची नाही, एकमेकांवरती आम्ही जळायचं नाही, एकमेकांचा द्वेष आम्ही करायचा नाही. तर आम्ही त्यांच्यामध्ये खरा इंटरेस्ट घेऊन आम्ही काय करायचं आहे, त्यांना त्या युनिटीमध्ये आणून आम्हाला त्यांना त्या सहभागितेमध्ये आणायचं आहे प्रियानो. म्हणून ही एक अट्ट परमेश्वराने तुम्हाला आणि मला दिलेली आहे की आम्ही जे आहे ते इतरांच्या भल्यासाठी, इतरांच्या कल्याणासाठी जे आहे आम्ही त्याच्यामध्ये रस घेतला पाहिजे, आवड ही घेतली पाहिजे. 6वी गोष्ट ही आहे की तुम्ही आणि मी जे आहे ते इतरांसाठी आपलं जीवन जे आहे ते तुम्ही आणि मी काय केलं पाहिजे, आपला जीव देखील आम्ही इतरांसाठी देण्यासाठी तयार झालं पाहिजे. एखाद्यासाठी जीव देण्याची इच्छा आपल्याकडे असली पाहिजे असं पवित्र शास्त्र तुम्हाला आणि मला सांगतं प्रियानो. योहानकृत शुभवर्तमान याचा 15वा अध्याय आणि वचन 12 आणि 13. योहान 15, 12 आणि 13. जशी मी तुम्हावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकांबरोबर प्रीती करावी अशी माझी आज्ञा आहे.
आपल्या मित्रांकरिता आपला प्राण द्यावा, यापेक्षा कोणाचीही प्रीती मोठी नाही. या ठिकाणी स्वतः प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी म्हणत आहे की जशी मी तुम्हावर प्रीती केली तशी तुम्ही काय करा, एकमेकांवरती प्रीती करा. हे सर्वसाधारण परमेश्वरांनी सांगितलेलं नाही आहे, तर या ठिकाणी तो म्हणतो ही माझी आज्ञा आहे. मग ज्या ज्या वेळेस परमेश्वर तुम्हाला आणि मला आज्ञा करतो त्या आज्ञेचं पालन करणं हे तुमचं आणि माझं कर्तव्य आहे प्रियानो. आणि म्हणून ही एक आज्ञा समजून आज ती आज्ञा आम्ही आपल्या जीवनासाठी लागू करूया. आम्ही म्हणूया की होय प्रभू, जसा तू माझ्यावरती प्रीती करतोस तशी प्रीती मी इतरांवरती करणार. आणि पुढे तो म्हणतो की आपल्या मित्रांकरिता आपला प्राण द्यावा, यापेक्षा कोणाची प्रीती मोठी नाही. म्हणजेच की आपल्या मित्रांकरिता तुम्ही आणि मी प्राण देण्याची, जीव देण्याची इच्छा जी आहे ती तुम्ही आणि मी बाळगणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेस आम्ही काही वस्तू स्वरूपामध्ये आम्ही इतरांना आशीर्वादित करतो, आम्ही वस्तू देतो इतरांना, जे गरजू आहेत, जे गरजवंत लोक आहेत, ज्यांना गरिबीमुळे त्यांच्याकडे काही साहित्य उपलब्ध नाही, त्यावेळेस आम्ही त्यांना काय करतो, आम्ही अशा काही गोष्टी, भौतिक गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही त्यांना देऊन आशीर्वादित करतो. तर बऱ्याच वेळेस आम्ही वैयक्तिकरित्या त्यांच्या जीवनामध्ये आम्ही इन्व्हॉल्व्ह होतो, त्यांची आम्ही विचारपूस करतो, त्यांच्या अडीअडचणी काय आहेत ते आम्ही जाणून घेतो. एवढ्यापुरतंच आपलं जे त्यांच्याबरोबरचं वागणं जे आहे ते मर्यादित आहे. पण प्रियानो, येशू या ठिकाणी म्हणतो की तुम्ही त्याच्यासाठी जीव द्यायला सुद्धा तयार झालं पाहिजे. प्रियानो, तुम्हाला आणि मला ठाऊक आहे की तुमच्या आणि माझ्या पापासाठी प्रभू येशू ख्रिस्तानी स्वतःचा प्राण अर्पण केला. म्हणजे त्यांनी त्याचा जीव राखून ठेवला नाही, त्यांनी तुमच्या आणि माझ्यासाठी तो मरण पावला. त्यांनी त्याचा जीव जो आहे तो तुमच्या आणि माझ्यासाठी त्यांनी देऊ केलेला आहे. आणि हेच उदाहरण तो तुम्हाला आणि मला या ठिकाणी तो देऊन सांगत आहे. मी असं म्हणत नाही की तुम्ही दुसऱ्यांसाठी तुम्ही मरा, पण तुम्ही दुसऱ्यांसाठी काहीतरी सॅक्रिफाईस करा, काहीतरी सॅक्रिफाईस करून दुसऱ्यांना आशीर्वाद देण्याचा तुम्ही प्रयत्न करा. तुम्ही त्यांच्या समस्या ऐकून घ्या. एवढं तरी आपण करू शकतो ना की त्यांच्या समस्या आपण ऐकून घेऊ शकतो, त्यांना देवाच्या वचनाने आपण मार्गदर्शन करू शकतो, त्यांच्या समस्यांवरती आपण त्यांना मार्ग काढून देऊ शकतो, त्यांना एक मदतीचा हात आम्ही देऊ शकतो, त्यांना आम्ही उत्तेजनार्थ आम्ही शब्द बोलून त्यांचं सांत्वन आम्ही करू शकतो, त्यांना आम्ही धीर देऊ शकतो. आणि जर का आमच्याकडे आर्थिक बल असेल तर आम्ही आर्थिकरित्या देखील आम्ही त्यांचं सहाय्य करू शकतो. प्रियानो, तर या सर्व गोष्टी आम्ही ज्या आहेत या केल्या पाहिजेत. ही तुम्हाला आणि मला घालून दिलेल्या परमेश्वराने अटी आहेत की ज्या ज्या वेळेस आम्ही सहभागितेमध्ये येतो त्यावेळेस आम्ही खरा स्नेहभाव एकमेकावरती दाखवला पाहिजे. ती आगापी प्रीती जी आहे त्या आगापी प्रीती वरती आमची बांधिलकी जी आहे ती आधारित असली पाहिजे. खरी सहभागिता आमची ख्रिस्त केंद्रित असली पाहिजे. आम्ही त्या देवाच्या प्रकाशामध्ये चालणारे लोक असले पाहिजे. आणि एवढंच नव्हे तर आम्ही एखाद्यासाठी आमचा जीव सुद्धा देण्याची तुमची आणि माझी इच्छा ही असली पाहिजे. प्रियानो, म्हणजेच की आमच्याबद्दल आम्ही न विचार करता जितकं काही आम्हाला परमेश्वराने दिलेलं आहे त्यातून मी समोरच्या व्यक्तीला किती आशीर्वादित करू शकते, किती मी त्याला ब्लेस करू शकते, याच्याकडे तुमचं आणि माझं लक्ष असणं गरजेचं आहे. प्रियानो, आणि मग आम्ही ज्या वेळेस एकमेकाच्या सहभागितेमध्ये येतो त्यावेळेस आम्हाला पवित्र शास्त्र हे सांगतं की आम्ही काय करतो, सर्व गोष्टी आम्ही शेअर करतो. आपण प्रेषितांचे कृत्य याचा 2रा अध्याय आणि वचन 44 आणि 45 वाचू. प्रेषित 2 वचन 44 आणि 45. तेव्हा विश्वास ठेवणारे सर्व एकत्र होते आणि त्यांचे सर्व काही समायिक होते. ते आपापली जमीन व मालमत्ता विकून जसजशी प्रत्येकाला गरज लागत तसे सर्वांना वाटून देत असत. प्रियानो, या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं वचन 42 ते 47 मध्ये ख्रिस्ताची मंडळीचे धार्मिक जीवन कसे आहे ते या ठिकाणी लिहिण्यात आलेले आहे. आणि या ठिकाणी त्यांच्या धार्मिक जीवनामध्ये बोलत असताना ते असं म्हटलेलं आहे त्या ठिकाणी की ते ज्या वेळेस ते सर्वजण एकत्र येत असेल
त्यावेळेस त्यांच्यामध्ये सर्व काही समायिक असं होतं आणि ते आपली जमीन मालमत्ता सर्व काही विकून प्रत्येकाची गरज काय जशी प्रत्येकाला गरज लागत असेल तसं ते सर्वांना वाटून देत असत. प्रियानो, अशा प्रकारची मंडळी आपली अशी पाहिजे की आपण ज्यावेळेस एकत्र येतो, एकमेकाची गरज काय आहे ही गरज आम्ही ओळखून काय केलं पाहिजे, आम्ही एकमेकांना मदतीचा हात दिला पाहिजे. मग ती वस्तू स्वरूपात असू दे, ती पैशा स्वरूपात असू दे आणि ती आपल्या वचनाच्या द्वारे, आपल्या शब्दांच्या द्वारे असू दे, कशा प्रकारे आपल्याला मदत करता येईल त्या प्रकारे आपण मदत करूया. प्रियानो, पुढे असं म्हटलेलं आहे वचन 46 मध्ये, ते दररोज एक चित्ताने व तत्परतेने मंदिरात जमत असत, घरोघरी भाकर मोडत असत आणि देवाची स्तुती करीत हर्षाने व सालस मनाने ते जेवीत. तर 3 गोष्टी हे एकत्र आल्यानंतर ते करत होते. प्रियानो, ते दररोज एक चित्ताने आणि तत्परतेने ते मंदिरामध्ये येत असत, म्हणजे दररोज ते सहभागितेमध्ये एकत्र येत होते. प्रियानो, त्याचबरोबर दुसरी गोष्ट ते करत होते, ज्या वेळेस ते एकत्र येत होते त्या वेळेस ते भाकर मोडत होते. आणि तिसरी गोष्ट आम्हाला पाहायला मिळते या ठिकाणी की ते देवाची स्तुती करत ते हर्षाने आणि सालस मनाने ते काय करत होते, जेवत होते. आणि मग काय घडलं प्रियानो, 47 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, सर्व लोक त्यांना प्रसन्न असत आणि प्रभू तारण प्राप्त होत असलेल्या माणसांची दररोज त्यांच्यात भर घालीत गेला. हालेलुया. तर ज्या वेळेस ते सहभागितेमध्ये येत होते, ज्यावेळेस अशा प्रकारच्या गोष्टी त्यांच्या सहभागितेमध्ये होत होत्या, एक धार्मिक जीवन ते जगू लागले, त्यावेळेस काय झालं, लोक त्यांच्यावरती प्रसन्न झालेत आणि दररोज त्यांच्या मंडळीमध्ये भर पडत गेली. प्रियानो, आज जरी आपण मंडळी म्हणून आपण काही थोडकेच लोक या ठिकाणी असलो तरी देखील मला तुम्हाला उत्तेजन देऊ द्या की परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की ज्या वेळेस आम्ही एक चित्ताने, एक मनाने, सालस मनाने ज्यावेळेस आम्ही एकत्र येऊन देवाची आम्ही स्तुती करीतो, आराधना करतो, त्यावेळेस नक्कीच देव आमच्या मंडळीमध्ये भर घालतो. प्रियानो, आम्ही फक्त आध्यात्मिकरित्या या ठिकाणी आम्ही वाढणार नाहीये, तर सांख्यिकरित्या सुद्धा परमेश्वर आमची वाढ करणार आहे. या मंडळीची वाढ तो सांख्यिकरित्या करणार आहे असा आपण आज विश्वास धरूया. आज या ज्या रिकाम्या खुर्च्या या ठिकाणी आपल्याला दिसून येतात त्या देखील येणाऱ्या दिवसामध्ये परमेश्वर भरून टाकणार आहे. प्रियानो, हालेलुया. हा आमचा विश्वास आहे, कारण आमचा परमेश्वर हा कार्य करणारा परमेश्वर आहे. आमचा परमेश्वर हा प्रार्थनेचं उत्तर देणारा हा परमेश्वर आहे. आणि म्हणून ज्या वेळेस आम्ही दोघे किंवा तिघे एकत्र आम्ही येऊ, आम्ही सहभागितेमध्ये आपला वेळ घालवू, त्यावेळेस नक्कीच परमेश्वर तुम्हाला आणि मला आशीर्वादित करणार आहे. या ठिकाणी याच शास्त्र भागामध्ये 43 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की त्यांच्यामध्ये परमेश्वराचं भय होतं. ज्यावेळेस विश्वासणारे लोक सहभागितेमध्ये एकत्र येतात तर त्यांच्यामध्ये परमेश्वराचं भय असणं फार गरजेचं आहे. आणि आपण वाचलं की ते हर्षाने आणि ते आनंदाने एकत्र येत होते. तर प्रियानो, ज्यावेळेस तुम्ही आणि मी सहभागितेमध्ये येतो त्यावेळेस आम्ही देवाचं भय बाळगून आम्ही त्या सहभागितेमध्ये सहभाग घेतला पाहिजे. आम्ही ज्यावेळेस सहभागितेमध्ये येतो त्यावेळेस तुम्ही आणि मी हर्षाने आणि आनंदाने त्या सहभागितेमध्ये आलं पाहिजे. मगच सर्व लोक जे आहेत ते तुमच्या आणि माझ्यावरती प्रसन्न होते. म्हणजे देवाची कृपा आणि लोकांची कृपा तुमच्या आणि माझ्यावरती ती असणार आहे. प्रियानो, आणि मग काय होणार आहे, मग मंडळीची वाढ होणार आहे. मग नवीन विश्वासणारे जे आहेत ते या मंडळीमध्ये ते येणार आहेत. विश्वासणाऱ्यांची भर या मंडळीमध्ये होणार आहे. आणि मग फिलिपी 4:19 प्रमाणे ख्रिस्त काय करणार आहे, सर्व गोष्टींचा पुरवठा तो तुम्हाला आणि मला करणार आहे. प्रियानो, ज्या काही गोष्टींची गरज आम्हाला या मंडळीसाठी असणार आहे त्या गोष्टींची, सर्व गोष्टींचा पुरवठा जो आहे तो ख्रिस्त येशूमध्ये होणार आहे. प्रियानो, आणि एवढंच नव्हे तर याच मंडळीमधून काय होणार आहे, पुढारीपणाचा उदय होणार आहे. पहिलं कोरिंथीयरास पत्र 16 अध्याय 15 आणि 16 वचनामध्ये लिहिलेलं आहे की यातूनच काय होणार आहे, नेतृत्वाचा उदय होणार आहे, यातूनच पुढारीपणाचा उदय होणार आहे. म्हणजे अधिक पुढारी या मंडळीमधून निर्माण होणार आहेत असा आपण आज विश्वास धरूया. प्रियानो, म्हणून हा संदेश जो आहे आज तुमच्यापर्यंत परमेश्वराने आणलेला आहे त्यासाठी आपण परमेश्वराला धन्यवाद देऊया. कारण परमेश्वराने तुम्हाला आणि मला आज्ञा दिलेली आहे सहभागितेमध्ये येण्याकरिता. आणि ज्यावेळेस आपण सहभागितेमध्ये येऊ त्यावेळेस त्या सहभागितेमध्ये येण्याचे जे काही आशीर्वाद आहेत ते सर्व परमेश्वर तुम्हाला आणि मला देणार आहेत. या मंडळीला तो आशीर्वादित करणार आहे. या मंडळीला तो आशीर्वादापासून आशीर्वादापर्यंत तो घेऊन जाणार आहे. या मंडळीची फक्त सांख्यिकरित्या वाढ होणार नाही
तर या मंडळीची वाढ आध्यात्मिकरित्या देखील परमेश्वर या मंडळीची वाढ करणार आहे. या मंडळीची वाढ आर्थिकरित्या सुद्धा परमेश्वर करणार आहे. आणि महान रीतीने या कोल्हापूर शहरामध्ये आणि कोल्हापूरच्या बाहेर सुद्धा या मंडळीचा उपयोग परमेश्वर करणार आहे. म्हणून ज्या ज्या वेळेस तुम्हाला सहभागितेसाठी बोलवलं जाईल त्या वेळेस तुम्ही सहभागितेमध्ये या. देवाच्या वचनाचा अभ्यास आपण एकत्र मिळून करूया. देवाचं वचन आपण एकत्र शिकूया, त्याची स्तुती करूया, त्याची आराधना करूया. त्याच्या वचनापासून आपण उत्तेजन प्राप्त करून घेऊया. त्याच्या वचनाच्या द्वारे आपली आध्यात्मिक वाढ जी आहे, आपली आध्यात्मिक उन्नती जी आहे ती आपण करून घेऊया. तर चला आपण प्रार्थना करूया. देवाला या वचनाबद्दल आपण धन्यवाद देऊया. प्रभू, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आम्ही तुझं मनापासून आभार आणि उपकार मानतो. सुंदर अशा तुझ्या पवित्र वचनामधून प्रभू आज तू आमच्याशी बोललेला आहेस बापा. तू आम्हाला उत्तेजन दिलेलं आहेस प्रभू. आणि सहभागितेबद्दलच्या विविध गोष्टी प्रभू तू आज आम्हाला शिकवलेल्या आहेस. त्याबद्दल तुझ्या नावाला मी धन्यवाद देते. प्रभू, मी प्रार्थना करते इथं बसलेल्या प्रत्येकाला तू विशेष असा आशीर्वाद दे बापा. जे वचन आज त्यांना सांगितलेलं आहे ते वचन त्यांच्या अंतःकरणामध्ये ते रुजू दे बापा. ते वचन त्या ठिकाणी प्रभू मुळावू दे बापा. आणि ते वचन बापा येणाऱ्या दिवसामध्ये फलद्रूप होऊ दे अशी मी तुझ्याजवळ विनंती करते. वचनामध्ये सांगितल्याप्रमाणे आम्ही वचनाप्रमाणे वागणारे, चालणारे, बोलणारे, कृती करणारे लोक असे बनावेत असं तू दयेने आणि कृपेने कर. येणाऱ्या दिवसामध्ये प्रभू आमची सहभागिता जी होणार आहे ती प्रत्येक सहभागिता प्रभू तू आशीर्वादाची तू कर. प्रत्येक सहभागिता आमची होत असताना प्रभू आम्ही परमेश्वरात तुझं भय बाळगून बाप्पा त्या सहभागितेमध्ये यावं आणि आनंदाने, सालसमनाने, एक मनाने, एक चित्ताने बाप्पा आम्ही एकत्र यावं आणि तुझं गौरव करावं असं तू दयेने आणि कृपेने कर. आणि मग प्रभू सहभागितेमध्ये आल्यानंतरचा प्रभू जो आशीर्वाद तू आम्हाला देणार आहेस त्याबद्दलही प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो. तू म्हणतोस की विश्वासणाऱ्यांची भर प्रभू तू आमच्यामध्ये घालणार आहेस. आणि होय प्रभू, आम्ही प्रभू तो आशीर्वाद आज आमच्यासाठी तो स्वीकारतो. आज तो आशीर्वाद या लिव्हिंग वॉटर मिनिस्ट्रीसाठी आम्ही तो स्वीकारतो की येणाऱ्या दिवसांमध्ये तू विश्वासणाऱ्याची भर प्रभू या ठिकाणी तू घालणार आहेस. आणि याच मंडळीमधून प्रभू नेतृत्वाचा उगम, पुढारीपणाचा उगम देखील प्रभू याच मंडळीमधून होणार आहे. त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पुन्हा एकदा प्रभू तुझा मनापासून आभार आणि उपकार मानते बापा. तुझी दया, तुझी कृपा तू मला पुरवलीस बापा. वचन सांगण्याकरिता प्रभू तू मला सामर्थ्य दिलंस, शक्ती दिलीस. त्याबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद देते. येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तू ऐकू द्या. आमेन, आमेन, आमेन. आपण प्रभू भोजनाकडे वळूया. पहिलं पत्र याचा 11वा अध्याय आणि वचन 17 ते 30 आपण वाचूया. आता असा आदेश देत असताना मी तुमची वाहवा करत नाही, कारण तुमच्या एकत्र होण्याने तुमचे बरे न होता वाईट होते. कारण प्रथम हे की तुम्ही मंडळी या नात्याने एकत्र जमता तेव्हा तुमच्या त्रुटी असतात असे मी ऐकतो व ते काही अंशी खरे मानतो. कारण तुमच्यामध्ये जे पसंतीस उतरलेले आहेत ते प्रकट व्हावेत म्हणून तुमच्यामध्ये पक्षभेद असलेच पाहिजे. त्यामुळे जेव्हा तुम्ही एकत्र जमता तेव्हा प्रभुभोजन करणे शक्य नसते. कारण भोजन करतेवेळी प्रत्येक जण आपल्या घरचे जेवण दुसऱ्यापूर्वी जेवतो. एक भुकेला राहतो तर एक मस्त होतो. खाणेपिणे करण्यास तुम्हाला आपापली घरे नाहीत की काय? किंवा तुम्ही देवाच्या मंडळीत धिक्कार ज्यांच्याजवळ काही नाही त्यांना लाजवता काय? मी तुम्हाला काय म्हणू? याविषयी मी तुमची वावा करू काय? मी तुमची वावा करत नाही, कारण जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हाला सांगितले आहे की ज्या रात्री प्रभू येशूला धरून देण्यात आले त्या रात्री त्याने भाकर घेतली आणि आभार मानून ती मोडली आणि म्हटले, घ्या, खा, हे माझे शरीर तुमच्यासाठी मोडले आहे, असे आहे, माझ्या स्मरणार्थ करा. मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवीन करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ करा. कारण जितक्यांदा
जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करीता. म्हणून जो कोणी अयोग्य प्रकारे ही भाकर खाईल अथवा प्रभूचा प्याला पिईल तो प्रभूचे शरीर व रक्त या संबंधाने दोषी ठरेल. म्हणून माणसाने आत्मपरीक्षण करावे आणि मग त्या भाकरीतून खावे व त्या प्याल्यातून प्यावे. कारण प्रभूच्या शरीराचे मर्म ओळखल्याशिवाय जो खातो व पितो तो खाण्याने व पिण्याने आपणावर दंड ओढवून घेतो. तुमच्यामध्ये पुष्कळ जण तर दुर्बळ व आजारी आहे आणि बरेच निद्रेत आहे. याचे कारण हेच. परमेश्वर वाचलेले वचन आशीर्वादित करून आपण सर्वजण उठून उभे राहूया आणि प्रभू भोजनासाठी आपली मने आणि अंतःकरणे ही आपण तयार करूया. आपण प्रार्थना करू एकत्र मिळून. सर्वजण कृपया उठून उभे राहावे. परमेश्वराने हे प्रभू भोजन आशीर्वादित करावं म्हणून आपण देवाजवळ प्रार्थना करूया. स्वर्गीय प्रेमळ पित्या, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आम्ही तुझा आभार मानतो प्रभू. कारण प्रभू आजच्या या दिवशी प्रभू तू आम्हाला तुझ्या पवित्र मंदिरामध्ये तू घेऊन आलास आणि विशेष करून प्रभू तू आम्हाला हे प्रभू भोजन घेण्यासाठी प्रभू तू आम्हाला संधी देत आहेस म्हणून तुझ्या नावाला मी धन्यवाद देते. मी तुझं मनापासून आभार आणि उपकार मानते प्रभू. मी प्रार्थना करते हे प्रभू भोजन तू आम्हासाठी आशीर्वादाचं तू कर बाप्पा. प्रभू परमेश्वरा, यामध्ये प्रत्येक अशुद्धता येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तू काढून टाक. पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावाने प्रभू ही भाकर आणि हा प्याला तू आशीर्वादित कर बाप्पा. आमच्यापैकी कोणीही प्रभू अयोग्य प्रकारे याचं सेवन करून आमच्यावरती दंड ओढवून आम्ही घेऊ नये बाप्पा. तर प्रभू परमेश्वरा, तुझं भय बाळगून बाप्पा आम्ही प्रभू यामध्ये सहभागी व्हावं असं तू दयेने आणि कृपेने कर. जर आज आमच्या ठाई कोणतेही पाप असेल तर येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये ते सर्व पाप प्रभू तू धुवून काढ बाप्पा. कळत न कळत केलेल्या सर्व चुकांची, सर्व अपराधांची, सर्व पापांची प्रभू तू आम्हाला क्षमा कर आणि पुन्हा एक वार येशूच्या पवित्र रक्ताने तू आम्हाला धुवून शुद्ध कर, पवित्र असं कर अशी मी तुझ्याजवळ विनंती करते. पुन्हा एकदा प्रार्थना करते प्रभू, हा प्रभू भोज तू आम्हासाठी आशीर्वादाचं तू कर आणि तुझा गौरव याच्याद्वारे तू करून घे अशी मी तुला विनंती करते. आपण गीत गाऊया, तेरा लहू बडा किमती है प्रभू. आणि हे गीत होत असताना हे प्रभू भोजन तुमच्यापर्यंत येईल. तेरा लहू बड़ा कीमती है प्रभु, तेरा लहू बड़ा कीमती है, तेरा लहू बड़ा कीमती है प्रभु, तेरा लहू बड़ा कीमती है. तूने वो लहू त्या रात्री त्याने भाकर घेतली आणि
मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणात हे करा. पण एकत्र गाणं. आपण यावेळेस प्रार्थना करूया की अशा पुष्कळ लोक आहेत ज्यांना अजून ख्रिस्ताची ओळख झालेली नाहीये. ख्रिस्ताला त्यांनी तारणारा म्हणून स्वीकारलेलं नाहीये. अशांसाठी आपण प्रार्थना करूया की ख्रिस्ताची ओळख त्यांना व्हावी आणि त्यांनी ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये आपला तारणारा म्हणून आपला प्रभू म्हणून त्यांनी स्वीकारावं. म्हणून आपण एकत्र मिळून प्रार्थना करूया. प्रभू, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो हे सुंदर असं प्रभू भोजन घेण्यासाठी. प्रभू, तुझी दया तुझी कृपा तू आम्हावरती पुरवलीस त्याबद्दल तुझा आम्ही आभार मानतो. प्रभू, असे अनेक प्रभू आमचे नातेवाईक आहेत, इष्टमित्र मंडळी आहेत आणि आमच्या समाजातील लोक, आमच्या गावातील लोक आणि आमच्या प्रभू या शहरामधील आणि आमच्या या राष्ट्रामधील लोक आहेत बापा. आम्ही या सर्वांसाठी तुझ्याजवळ आज प्रार्थना करीतो प्रभू. प्रभू येशू ख्रिस्ता, तुझे लोक त्यांच्यापर्यंत तू घेऊन जा, तुझं पवित्र वचन त्यांच्यापर्यंत तू घेऊन जा, जेणेकरून बापा तुझ्या वचनाचं सत्य त्यांना समजू दे, सत्य त्यांना बंधनमुक्त करू दे आणि त्यांना सुद्धा प्रभू भोजन घेण्याचा प्रभू संधी मिळू दे अशी मी तुझ्याजवळ विनंती करते. प्रभू, प्रत्येक गुडघा तू समोर टेकला जावा, प्रत्येक मुखाने कबूल करावा की ख्रिस्त हा प्रभू आहे बापा. प्रभू, लोकांवरती तुझी दया कर, तुझी कृपा तू कर बापा, तुझं सत्य त्यांना समजू दे बापा. आणि प्रभू, त्यांनी ख्रिस्ताचा स्वीकार आपल्या जीवनामध्ये करून त्या आज्ञापालनाचं जीवन त्यांनी जगावं, बाप्तिस्मा घेऊन तुझं गौरव करावा, असा मोठा आशीर्वाद बापा तू इतर लोकांना सुद्धा तू दे आणि प्रभू तुझ्या राज्यामध्ये वाढ होऊ दे अशी मी तुझ्याजवळ विनंती करते. पुन्हा एकदा प्रभू या प्रभू भोजनामध्ये सहभागी होण्यासाठी तू आम्हाला आशीर्वादित केलं म्हणून तुझ्या नावाला धन्यवाद देतो. येशूच्या नावात मागतो, आमेन आमेन. आपण दानार्पणाच्या वेळेस गीत गाऊ. क्या दे सकता हूँ, क्या ला सकता हूँ, कहता तुझे बस शुक्रिया. क्या दे सकता हूँ, क्या ला सकता हूँ, कहता तुझे बस शुक्रिया. तुझ में ही मेरी सुबह, तुझ में ही हर शाम, तुझसे ही करता शुरू हर कोई काम. तुझ में ही मेरी सुबह, तुझ में ही हर शाम, तुझसे ही करता शुरू हर कोई काम. शुक्रिया करता हूँ मैं लेके तेरा नाम, आदर और आज तेरे नाम. शुक्रिया 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 येशू तेरा. आपण या अर्पणासाठी प्रार्थना करूया. परमेश्वरा, आम्ही हे अर्पण तुझ्या चरणाजवळ ठेवतो. प्रभू, हे अर्पण तू आशीर्वादित कर. प्रभू, देणारे हात प्रभू तू पाहिले आहेस बापा. ज्याने बापा तुझ्या या मंडळीकरिता या सेवेकरिता बापा जे पेरणी केलेली आहे ते प्रत्येक हात प्रभू तू पाहिलेले आहेस. मी प्रार्थना करते प्रभू दया परमेश्वरा, जे काही त्यांनी पेरलेलं आहे त्यांना तू कापणीचा अधिकार दिलेला आहेस असं तुझं पवित्र वचन आम्हाला सांगतं. आणि म्हणून प्रभू दया परमेश्वरा, मी प्रार्थना करते प्रभू, ज्याने प्रभू संतोषाने तुला दिलेला आहे त्यांना तू अधिक देऊन तू आशीर्वादित कर. तुझं वचन आम्हाला सांगतं की तू 30 पट 60 पट 100 पट आशीर्वाद देणारा परमेश्वर आहेस. प्रभू, आमच्या या लोकांना प्रभू तू आशीर्वादित कर बापा. प्रत्येकाला प्रभू तू प्रत्येकाची गरज तू जाणतोस बापा. त्यांच्या गरजेनुसार बापा तू त्यांना प्रभू आशीर्वादित कर अशी मी तुला विनंती करते. सर्व प्रकारचे आशीर्वाद तू त्यांना दे, शारीरिक, भौतिक, आर्थिक आणि प्रभू विशेष करून आध्यात्मिक आशीर्वाद देऊन तू त्यांना तृप्त कर
अशी मी तुला विनंती करते. हे दान प्रभू आज या पवित्र भांडारामध्ये जे आलेलं आहे, हे दान तू आशीर्वादित कर. या दानाचा उपयोग तुझ्या राज्यासाठी, तुझ्या राज्याच्या वाढीसाठी अधिकतेने होऊ दे, अशी मी तुझ्याजवळ प्रार्थना करते. येशूच्या नावात मागते. आमेन. आमेन. आपण सर्वजण खाली बसू. येणाऱ्या दिवसामध्ये 2 मीटिंग्स आहेत. आध्यात्मिक सभा आहे 14 आणि 15 मे रोजी. ती सायंकाळी 6 ते 9:30 वाजेपर्यंत असणार आहे आणि ती मिरज या ठिकाणी आहे. रिचर्डसन हॉस्पिटलच्या कम्युनिटी हॉलमध्ये ही आध्यात्मिक सभा होणार आहे. या सभेचा विषय आहे जुने ते होऊन गेले, पहा नवे झाले आहे. तर ही सभा घेण्यासाठी पास्टर रॉबिन महाडकर हे शिलो चर्चचे पालक आहेत. पुण्याहून हे मिरज या ठिकाणी येणार आहेत आणि ही आध्यात्मिक सभा ते घेणार आहेत. तर तारीख लक्षात ठेवा, 14 आणि 15 मे सायंकाळी 6 ते 9:30 वाजेपर्यंत ही सभा असणार आहे. जर कोणाला जाण्याची इच्छा जर कोणाची असेल तर मला तुम्ही कॉन्टॅक्ट करा. मग पुढचे नियोजन कसे काय असणार आहे ते मी तुम्हाला कळवेन. त्याचप्रमाणे एक सेमिनार आहे कोल्हापूर या ठिकाणी, निवास मंडपाचे रहस्य व शेवटच्या काळाची भविष्यवाणी. हा जो सेमिनार आहे तो 20 मे रोजी असणार आहे. दुपारी 3 ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत या सेमिनारची वेळ आहे. केशवराव भोसले नाट्यगृह या ठिकाणी हे सेमिनार होणार आहे आणि पास्टर आशिष कच्ची हे मिरजहून येणार आहेत आणि ते आपल्याला निवास मंडपाचे रहस्य काय आहे याचा उलगडा ते करून देणार आहेत. याच्यासाठी रजिस्ट्रेशन फीज आहेत 100 रुपये प्रति व्यक्ती असं रजिस्ट्रेशन फीज आहे. तर मी 10 लोकांचं रजिस्ट्रेशन करायचं असं ठरवलेलं आहे. ऑलरेडी मी प्री बुकिंग केलेलं आहे 10 लोकांसाठी. तर ज्यांना कोणाला या सेमिनारला जायचं आहे त्यांनी मला कॉन्टॅक्ट करा आणि तुमच्यापर्यंत ते पास दिले जातील. या दोन्ही मीटिंगसाठी आपण आपल्या रोजच्या प्रार्थनेमध्ये आठवण करा आणि जितकं शक्य होईल तितकं तुम्ही या मीटिंग्समध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करा. या आपण शेवटची प्रार्थना करूया. प्रभूचा आशीर्वाद त्यानंतर घेऊ आणि मग आपण ही भक्ती संपवू. आपण प्रार्थना करू. स्वर्गीय प्रेमळ पित्या, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू. आजच्या या भक्तीमध्ये प्रभू तू आमचं सहाय्य केलंस. सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रभू तू आमच्या सोबती संगती तू राहिलास. तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रभू तू आमचं मार्गदर्शन केलंस बापा. त्याबद्दल तुझ्या नावाला मी धन्यवाद देते प्रभू. जे सुंदर असं वचन तू आम्हाला दिलेलं आहेस ते आमच्या अंतःकरणामध्ये जे पेरलेलं आहे बापा, ते प्रभू सैतानाने ते हिरावून घेऊ नये बापा. तर प्रभू ते वचन बापा ते आशीर्वादित कर, ते फलद्रूप कर बापा. जे तू आम्हाला सांगितलेलं आहेस ते आम्ही इतरांना बापा सांगून त्यांना देखील आम्ही सहभागितेमध्ये येण्यासाठी उत्तेजन करण्याकरिता तू आमचं सहाय्य कर, तू आमची मदत कर अशी मी तुला विनंती करते प्रभू. आजचं प्रभू भोजन दानार्पण सर्व काही तू आशीर्वादित केलंस त्याबद्दल तुझ्या नावाला मी धन्यवाद देते. तुझं मी आभार आणि उपकार मानते प्रभू. आम्ही या ठिकाणाहून विभक्त होत असताना बापा मी प्रार्थना करते प्रभू तू आम्हा प्रत्येकाला आशीर्वादित कर. येणाऱ्या आठवड्यामध्ये तू आमचं सहाय्य कर. पवित्र आत्म्याच्या द्वारे तू आमचं मार्गदर्शन कर. प्रत्येक परिस्थितीमध्ये बापा तू आम्हाला सांभाळ, तू आम्हाला उचलून धर. प्रत्येक परिस्थितीमध्ये तू आम्हाला विजय प्राप्त करून दे आणि केवळ तुझं आणि तुझंच गौरव तू आमच्या जीवनाच्या द्वारे करून घे अशी मी तुला विनंती करते. प्रत्येकाला तू सुख दे, शांती दे, समाधान तू दे. प्रत्येकाची काळजी तू दूर कर, चिंता तू दूर कर. तुझं दैवी स्वास्थ्य आणि दैवी प्रभू तुझी शांती प्रत्येकाला तू दे हीच तुझ्या चरणाजवळ मी विनंती करीते प्रभू. आमच्यापैकी कोणी आजारी असतील तर प्रभू आम्ही तुझ्याजवळ प्रार्थना करतो. त्या प्रत्येकाला प्रभू तू आशीर्वादित कर. प्रत्येकाचं प्रभू तू जो आजार आहे,
जो काही प्रभू अशक्तपणा आहे, जो काही त्यांच्या शरीरामध्ये बिघाड आहे, तो येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये या क्षणाला प्रभू तो तू काढून टाक बापा. तुझं दैवी आरोग्य, तुझं 100% आरोग्य देऊन प्रभू तू त्यांना आशीर्वादित कर, अशी मी तुझजवळ विनंती करीते. त्याचप्रमाणे प्रभू दयाळू परमेश्वरा, आम्ही भोपळे ब्रदरसाठी आम्ही प्रार्थना करतो प्रभू. मागील आठवड्यामध्ये प्रभू त्यांचं जे ऑपरेशन झालं, त्या ऑपरेशनमध्ये प्रभू तू त्यांच्या सोबती संगती तू होतास, त्यांना तू आशीर्वादित केलंस, त्यांना प्रभू तू बरं केलंस. त्याबद्दल तुझ्या नावाला मी धन्यवाद देते. मी तुझा आभार आणि उपकार मानते प्रभू. मी प्रार्थना करते ते रिकवर होत असताना बाप्पा तू त्यांच्या सोबती संगती तू राहा, तू त्यांच्याशी बोल बाप्पा. प्रभू दयाळू परमेश्वरा, त्यांच्याबद्दल तुझी काय योजना आहे ती त्यांना समजू दे बाप्पा. त्यांना तू अधिक तुझ्या जवळ आण बाप्पा. त्यांनी तुझी स्तुती करावी, तुझा उपकार मानावं. त्यांनी प्रभू तुला आपल्या जीवनामध्ये प्रथम प्राधान्य द्यावं, असं तू दयेने आणि कृपेने भर. त्यांना तू 100% तुझं दैवी आरोग्य दे बाप्पा. त्यांचं नागपूर या ठिकाणचं राहणं तू आशीर्वादित कर, आणि जसं जाणं त्यांचं तू सुखा समाधानाचं केलंस, तसं परतीचं येणं देखील तू सुखा समाधानाचं आशीर्वादाचं तू कर. आणि त्यांना तुझं 100% दैवी आरोग्य देऊन तू त्यांच्या जीवनाच्या द्वारे एक साक्ष घडवून आण बाप्पा, अशी मी तुला आग्रहाची आणि कळकळीची विनंती करते. ते पित्या, मी तुला पुन्हा एकदा धन्यवाद देते बाप्पा. आजच्या या भक्तीमध्ये तू आमच्या सोबती संगती तू राहिलास, आणि ही भक्ती तू आशीर्वादित केलीस. तुझ्या नावाला सर्व मान, महिमा, आदर, सन्मान आणि गौरव देते. ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये केली, म्हणून तू ऐक पित्या. आमेन. मेंढरांचा महान मेंढपाळ प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुंदर सहभागिता आता आणि सदा सर्व काळ तुम्हा सर्वांसह असो. आमेन. आमेन. देव तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. शांतीने घरी जा. आपण भेटण्यापर्यंत परमेश्वर आपणा सर्वांसोबत असो. आमेन.